थँक्यू. आपण आता सुरू करूया. नमस्कार. इथे आल्यानंतर या वास्तूतच पाऊल टाकल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं. सोनालीची सगळी चित्रकला बघून इतकं थक्क व्हायला झालं की सगळं खऱ्या अर्थानं जग कसं रंगीत असू शकतं आणि त्याच्याकडे आपल्याला कशा रंगात बघायला पाहिजे त्याच्याकडनं शिकते. छान वाटलं फार. आणि सोनाली, रणजित, तुम्हाला ती मनापासून धन्यवाद. कारण इथे एखादा कार्यक्रम आयोजित करणं अजिबात सोपं नाही अमेरिकेमध्ये, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि त्यात सुद्धा शुक्रवारी, जरी अगदी लॉंग विकेंड असला, जरी तिथे जरी थोडस हे असतं की आता काल हे झालंय 4 जुलै, तरी सुद्धा इतकं सोपं नाही. त्यामुळे इतकं छान तुम्ही आयोजित केल्याबद्दल आधी मनापासून तुमचे आभार मानते. मयूर आणि नुपूर तर म्हणजे घरचेच आहेत. म्हणजे खरोखरच माझे अमेरिकेतले भाऊ बहिणी आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्यांचे आभार मानत नाही, त्यांच्याविषयीचं प्रेम कायम आहेच मनामध्ये. आणि समोर आपण सारे रसिक आपल्यालाही मनापासून अभिवादन करते. आणि इथे या तंत्राच्या माध्यमातून जोडलेले सगळे त्यांना सुद्धा सगळ्यांना मनापासून नमस्कार. जेव्हा असा विषय ठरला काय घ्यावा तेव्हा बरेच विषय होते. तर असं ठरलं की कबीरांवर बोलू. ते बोलता बोलता सगळ्याच गोष्टींच्या परिप्रेक्षाला हात लावता येतो, म्हणून फक्त हा विषय मांडण्याचा प्रयत्न करते. कारण मला नेहमी वाटतं की कबीरांवरती बोलताना किंवा कालिदासावरती बोलताना, सावरकरांवरती बोलताना मला नेहमी असं वाटतं हो आपल्याला सहज बोलता येईल. आणि मग जसं जसं आपण बोलायला लागतो तसं कळायला लागतं की ती फक्त एक क्षितिज रेषा आहे. आणि क्षितिज जसं कितीही जवळ 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 गेलं तरी आपल्याला असं वाटतं आलं 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 आणि ते हातात येतच नाही. मला वाटतं ही सगळी व्यक्तिमत्व, हे सगळे विषय हे असं आपल्याला फसवत असतात. असं वाटतं सहज येत हातात आणि येत नाही. म्हणजे ज्ञानोबांची एक सुंदर ओवी आहे. ज्ञानोबा असं सांगतात की जरी बिंब बचके ये बढे, प्रकाशात त्रैलोक्य थोपडे, तेणे शब्दांची व्याप्ती पाडे अनुभवावी. म्हणजे काय तर तुम्ही माध्यान्हीच्या सूर्याखाली उभे राहिलात, म्हणजे दुपारच्या वेळेला, आणि सहज सूर्याकडे बघितलं आणि अशी मूठ आवडली तर आपल्याला वाटतं की सूर्यबिंब आपल्या हातात आलं. म्हणून जरी बिंब बचके एवढे, आता हा बचक बिचक शब्द सध्या गहाळ झालाय, पण जरी बिंब बचके एवढे ठीक आहे, सूर्यबिंब याच्यात मावलं असं वाटतं, पण प्रकाशात त्रैलोक्य थोपडे, त्याच्यातनं जो प्रकाश बाहेर पडतो तो काही आपल्याला हातात धरता येत नाही, कवेत घेता येत नाही, तो कशातच सामावत नाही. म्हणून जरी बिंब बचके एवढे, प्रकाशात त्रैलोक्य थोपडे, तेणे शब्दांची व्याप्ती पाडे अनुभवावी. शब्द हा असाच असतो. आपल्याला वाटतं एक ओम लिहिला कळलं, पण त्या ओमवर सगळं भारतीय अध्यात्म उभं आहे आणि अजूनही त्याचा अर्थ आपल्याला लागत नाही. त्यामुळे शब्दांच्या संख्येवरती, अक्षरांच्या त्याचा व्याप अवलंबून नसतो. तसाच गुरु हा शब्द 2च अक्षर असली तरी सुद्धा कवेत घेता येत नाही. आणि मला असं वाटतं कबीर हा शब्द सुद्धा तसाच आहे. 3च गोष्ट अक्षर असली तरी कबीर समजेपर्यंत आपले दमणूक होते, दमछाक होते खऱ्या अर्थाने. एकदा काशीमध्ये एक खूप मोठा पंडित आला, विद्वान आले. त्या विद्वानाबरोबर एक बैल होता आणि त्या बैलावरती पुष्कळ पुस्तकं लादलेली होती, ग्रंथ सांभार सगळा ठेवलेला होता. आणि तो जो विद्वान होता, पंडित होता, तो कबीरांचा पत्ता विचारत चालला होता. कबीर कुठे राहतात, कुठे राहतात, कुठे राहतात. वडाच्या झाडाखाली एक मुलगी खेळत होती. यांनी तिला विचारलं काय ग, कबीर कुठे राहतात माहितीये का? त्या मुलीने उत्तर दिलं, घर कबीर का शिखर पर, वाट सलैली गैल. घर कबीर का शिखर पर, वाट सलैली गैल, पाव न टिके पिपीलिका का, लोगन लादे बैल. असा प्रश्न तिने विचारला. म्हणजे काय? ती म्हणली पत्ता ना मी सांगते. कुठे म्हणे कबीराचं घर? तर ते शिखरावरती आहे. आता आपण वाराणसी पाहिलं असेल तर एवढे डोंगरच नाहीये की त्याला शिखर बिखर म्हणावं. तरी ती सांगते की कबीराचं घर कुठे? शिखरावरती. आधी आपण साधा अर्थ बघूया. कबीराचं घर आहे शिखरावरती, वाट सलैली गैल. आणि ती वाट अगदी फिसलाऊ आहे, घसरडी वाट आहे, निसरडी आहे. अहो त्याच्यावरती पिपीलिका म्हणजे मुंगी सुद्धा स्थिर उभी राहू शकत नाही आणि लोक बैल घेऊन आले. असं अतिशय पोळ्यात ती बोलली. कारण तिला माहितीये की कबीर कुठे राहतो, तर तो ग्रंथांच्या वास्तूमध्ये राहत नाही, तर तो अनुभवाच्या शिखरावरती राहतो. म्हणून कबीर का घर शिखर पर.
आणि कशी बाट सलैली गेली. मी आत्ता जे म्हटलं ते मिळाला 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 वाटत असतानाच पाय घसरतो आणि पुन्हा आपण पायथ्याशी येतो आणि पुन्हा सगळं चढावं लागतं. म्हणून वाट सलैली गे पाऊन टिके पिपिलिका का. अगदी छोटं झालं ना तर कदाचित कबीरापर्यंत जाता येईल. अगदी छोटं. आपल्याला सगळीकडे हेच सांगितलंय. रामरक्षेच्या कवचामध्ये काय म्हटलंय, कीलक कोण आहे? हनुमान कीलकम. राम समजायचं तर हनुमान कळायला पाहिजे. तुम्ही म्हणाल हनुमान छोटा कुठे आहे? छोटाच आहे तो. छोटा कसा? तर खरं तर बुद्धिमत्ता वरिष्ठ हा आहे, पण दासांचाही दास जोपर्यंत आपण होत नाही, म्हणजे बुद्धी पुष्कळ असावी पण तेवढीच शालीनता नम्रता असेल, छोटं होता आलं तर रामापर्यंत पोचता येतं. इथे तेच सांगितलंय, पिपिलिका छोटीशी कदाचित उभी राहील, ती सुद्धा उभी राहत नाही आणि लोक बैल घेऊन आले. आणि फक्त बैल नाहीये, त्या बैलावरती पुस्तकांचा सगळा डोलार आहे. म्हणजे तिला हेच सांगायचंय की ग्रंथांमध्ये कबीर सापडणार नाही. आणि ही कोण होती एवढं उत्तर देणारी? तर मला ही उत्तर भारतातली मुक्ताबाईच वाटली. 8 वर्षाची मुलगी आहे छोटीशी, तिचं नाव आहे कमाली आणि ही कबीरांची मुलगी कमाली. आता जाता जाता एक आधीच डिस्क्लेमर देते हल्लीच्या भाषेत, की कबीरांनी स्वतःच्या जीवनाबद्दल एक अक्षरही लिहिलेलं नाही. कबीरांनी स्वतःविषयी काहीही सांगितलेलं नाही. पण अभ्यासकांनी पुष्कळ अभ्यास केला आणि त्यांच्यावरती वेगवेगळे ग्रंथ सिद्ध केले आणि त्यामुळे हे नक्कीच घडलं का हे आता त्या कबीरांनाच माहिती. परंतु कबीरांच्या सारख्या अशी मंडळी अशा वागू शकतात हे मात्र नक्की. हजारी प्रसाद द्विवेदी म्हणून आपल्याकडे खूप मोठे अभ्यासक होऊन गेले. त्यांनी मात्र कबीरांवरचा लिहिलेला ग्रंथ हा अतिशय काय म्हणूया आधारभूत असा मानला जातो आणि त्यात अशा काही गोष्टींचा निश्चित उल्लेख आहे. तर असं कबीरांच्या बाबतीत सांगितलं जातं. कबीर कोण आहे तो नक्की? तर मला असं वाटतं की कबीर हे मार्गदर्शक आहेत. मार्गदर्शक कसे? बघा एका दोह्यामध्ये कबीर काय म्हणतात, ते असं म्हणतात की नाव न जाने गाव का, बिन जाने किती जाऊ. म्हणजे की तुम्हाला आपण यात्रा सुरू करतो. मी जेव्हा कुठे प्रवासाला निघते तेव्हा समोर मला काय विचारलं जातं, कुठे चालला? जरी विचारू नये असं म्हटलं असलं तरी कुठे जाताय प्रश्न असतोच ना मनात. निघालात म्हणजे कुठे? तर मला उत्तर देता आलं पाहिजे. मी इथून कॅलिफोर्नियात जाते किंवा बाबा इथून मी भारतात जाते. माझं डेस्टिनेशन गंतव्यस्थान मला माहिती पाहिजे तर माझी यात्रा सुरू होईल. कबीरजी म्हणतात यात्रा केव्हाच सुरू झालीये पण अजून तुम्हाला गंतव्यस्थानच कळलेलं नाही. म्हणून नाव न जाणे गाव का, बिन जाणे कित जाव. अहो तुम्हाला गाव कुठे जायचं हेच माहिती नाही, मग तुम्ही चाललात तरी कसे? आणि चलते चलते जुग भया. काल निघालो, परवा निघालो, त्याच्या आधी निघालो. ते म्हणाले युग झालं युग तुम्ही निघालेला आहात. चलते चलते जुग भया. आणि म्हणाले गाव फार लांब नाहीये, कुठे पाव पुष्पर गाव. मार्गदर्शक आहेत. आपण ज्या मार्गाने चाललोय लांब 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 लांब, कबीर म्हणतात त्या दिशेला तो नाहीच आहे. मग कुठल्या दिशेला आहे? तो आतल्या दिशेला आहे. म्हणून गदिमा सुद्धा म्हणतात ना की शिर झुकवून या पाय. तो अंतरंगातच आहे. जे तुम्ही शोधायला बाहेर पडलाय ते बाहेर नाहीच आहे, तर ते आतमध्ये आहे. हे कबीर किती सहजतेनं सांगतात. सुफी संप्रदायामध्ये राबिया नावाची एक संत होती आणि एका संध्याकाळी ती बागेमध्ये काहीतरी शोधत होती. भोवतीच्या माणसांनी विचारलं राबिया दिदी काय शोधतात? ती म्हणाली सुई शोधते. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. संध्याकाळची वेळ, बागेमध्ये पालापाचोळा आहे, एवढी मोठी बाग आहे आणि त्याच्यात ही बाई शोधते काय? सुई शोधते. बरं ती एवढी मोठी ज्ञानानं मानानं वयानं, त्यामुळे कोणी काही बोललं नाही. तरी एक जण पुढे झाला आणि विचारलं राबिया दिदी तुम्ही इथे शिवत बसला होतात का? राबिया म्हणाले नाही मी शिवत आतमध्येच होते पण सुई बाहेर शोधते. का? कारण मी तुमच्यात राहते ना, आतली गोष्ट बाहेर शोधते. जे कबीरांनी सांगितलं की पाव पोस पर गाव शिर झुकवून या पाहे. त्यामुळे कबीर हे मार्गदर्शक. नुसते मार्गदर्शक आहेत का? नाही. मला असं वाटतं ते चांगले शिक्षक आहेत. कसं? एक दोहा सांगते. कबीर म्हणतात हरिको ढूंढन नाही चला जा पहुंचा हरिद्वार. हरीला शोधत शोधत निघालो आणि कुठे जाऊन पोहोचलो? हरिद्वाराला जाऊन पोहोचलो. हरिको ढूंढन नाही चला जा पहुंचा हरिद्वार. पग थके ना हरी मिले. पाय दुखायला लागले पण हरी मिळालाच नाही. पग थके ना हरी मिले क्योंकि हरी थे मेरे द्वार. त्यामुळे हरिद्वार या शब्दाचा समास कसा सोडवायचा? हरीचं द्वार का हरी माझ्या द्वारी? म्हणजे षष्टी तत्पुरुष नेमका कुणाचा करायचा हे सांगणारा कबीर हा एक चांगला शिक्षक आहे. चांगले तत्वज्ञ आहेत. काय म्हणतात कबीरजी?
रहना नहीं ये देश विराना है. भारतात सध्या सांगायची सोय नाही. रहना नहीं ये देश विराना आहे. लोकांना लगेच असं वाटतं की काय असं देशाचं आणि ह्याचं. पण रहना नहीं ये देश विराना आहे. कारण कबीरजी सांगतायत की हा तुम्ही कायमच्या इथे वास्तव्याला आलाय असं मानूच नका. हा मर्त्यलोक आपला नाही, ती एक सराई आहे, ती एक धर्मशाळा आहे. अनेक प्रवासांमधलं एक विश्रांती स्थान म्हणजे आत्ताचा आपला जन्म. आणि म्हणून ते म्हणतात की रहना नहीं ये देश विराना है. ये संसार कागज की पुडिया धुंद पडे धुल जाना है. कागदावरती कितीही अगदी चांगलं, कितीही शिक्के विक्के मारलेले असले, काही असलं तरी त्याच्यावरती 4 थेंब पाणी टाकलं की त्याचा जो ताठरपणा असतो तो कमी होतो. आणखीन पाणी पडलं तर तो गोळा होतो. आणखीन पाणी पडलं त्याच्यावरची अक्षरं मिटून जातात. आणि आणखीन पाणी पडलं तर तो सुद्धा दिसेनासा होतो. कबीर म्हणतो कुठलाही अहंकार हा असाच हळूहळू गलितगात्र होतो. आणि म्हणून ह्या भानगडीतच पडू नका. असे ते चांगले मार्गदर्शक आहेत, चांगले शिक्षक आहेत, चांगले तत्वज्ञ आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं किंवा म्हटलं जातं, त्यांना अशी पदवी दिली जाते की कबीर कोण आहेत, तर भारतीय अध्यात्म सरोवरामध्ये उमललेलं आणि कधीही न कोमेजणारं एक टवटवीत कमळ म्हणजे कबीर. असं अतिशय सुंदर वर्णन कबीरांचं केलं. मग आता पुढचा प्रश्न की कबीरांचा जन्म कधी झाला. दुर्दैवाने कबीरांनी स्वतःबद्दल काहीही लिहिलेलं नसल्यामुळे जन्म कधी झाला हे आपल्याला माहित नाही. पण भारतीय मनोवृत्ती अशी असते की आपल्या ज्याच्यावरती प्रेम असतं त्याचा जन्मदिन आपल्याला कळावाच. बघा ना, आता उद्या जो दिवस आहे तो भारतीयांसाठी खूप मोठा दिवस आहे. का उद्या कालिदास दिन आहे. आता कालिदासाने स्वतःविषयी काही लिहिलं नाही, तरी आम्ही जोरदार कालिदास दिन साजरा करतो. का करतो? कारण आम्हाला पाहिजे. हा आमचा आवडता लेखक आहे, त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी मिळालंच पाहिजे. मग आम्ही काय केलं, त्याच्याच एका साहित्यामधली एक तारीख शोधून काढली. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमहाश्लिष्ट सालम वक्रट क्रीडा परिणत गज प्रेक्षणीय दर्शक. हे त्याच्या साहित्य मेघदूतातली ओळ शोधली, तिथे आम्हाला एक तिथी मिळाली, आषाढाचा पहिला दिवस. आणि आम्ही तोच त्याच्या नावाने कालिदास दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. तसं नेमकं कबीरांचा जन्म नसतं कळलं तर काय, मला सांगा काय बिघडणार होतं. नसतं कळलं कबीरांचं जन्मसार म्हणून काय बिघडणार होतं. आपण असंख्य अभ्यासक फक्त कबीरांचं जन्मशय शोधत राहील. आणि या अभ्यासकांचा जर तौलनिक अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्यांनी असं म्हटलं की 1360 ते 1500 या 150 वर्षात कधीतरी कबीर जन्माला आले. असं काय मोठं सांगितलं, पण एकदा येणारच आहेत. पण तो साल मिळाला नाही कारण वेगवेगळे उल्लेख त्याच्यामध्ये येतात. म्हणून मग एक दोहा मात्र मिळतो, पण हा दोहा कबीरांनी रचलेला नाही, तो मागून कोणीतरी रचला. काय दोहा आहे? 1455 साल भई चंद्रवार एक ठार नाही जेठ सुधी बरसायत को पूर्णमासी तिथी प्रकट थे. इथे त्यांच्या जन्माचा उल्लेख आहे. 1455 साल म्हणजे 1455 साली झाला जन्म. कधी झाला? चंद्रवार, सोमवार. पण 1455 साल भय चंद्रवार एक ठार ने जेठ सुधी बरसायत को, ज्येष्ठ शुद्ध आणि पाऊस चालला होता. पूर्णमासी तिथी प्रकट भय, पौर्णिमेला प्रकट झाले म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. काल निर्णयामध्ये बघा त्याच्यात कबीर जयंती लिहिलेलं असतं. पण हा खरं आहे का माहिती नाही. पण आम्हाला चालेल, आमचं प्रेम आहे त्यांच्यावर, आम्हाला पाहिजे काहीतरी. आणि म्हणून आपण तेव्हा वटपौर्णिमेला कबीर जयंती पण साजरी करतो. बरं त्यावेळची परिस्थिती कशी होती त्याचा पण एक दोहा येतो. मुळात ज्येष्ठ आहे त्यामुळे अजून तिथे पाऊस सुरू झाला नाही भारतात, खरा पडतोच पण नेहमीच आता पुढे पुढे सरकत आलंय. पण तेव्हाची स्थिती काय असेल त्या काळातली त्याचं वर्णन केलं. इतकं सुंदर वर्णन आहे. घन गरजे दामिनी चमके बूंद बरसे झर लाग गई. काय गोष्टी सांगितल्या तर घन गरजे, घनांचं गरजणं चालू होतं. दामिनी चमके बूंद बरसे झर लाग गई, संततधार बरसायला लागली. आणि अशा वेळेला काय झालं, तहा त्यांनी असं म्हटलंय की हर तालाबने कमल खिले तहा भानू प्रकट भे. आता ह्याच्यामध्ये किती गंमत आहे बघा. जेव्हा जोरदार पाऊस पडतो ना तेव्हा कमळ कधी उमलत नाही, कमळ माना टाकतात. पण इथे एवढा जोरदार पाऊस असताना सुद्धा या दोह्यात म्हटलंय की सगळी कमळं उमलायला लागली आणि त्याच वेळेला तिथे सूर्य प्रकाशित झाला. याचा एक भौगोलिक अर्थ जसा आहे तसा याचा सामाजिक अर्थ पण सांगेल.
की घनगरजा म्हणजे काय, तर त्यावेळेला जे मुघलांचं आक्रमण होत होतं त्यांच्या दीनच्या आरोळ्या सर्वत्र ऐकू येत होत्या घनगरजे. दामिनी चमके त्यांनी काढलेल्या तलवारी, नंग्या तलवारी ह्या विजेप्रमाणे लखलखत होत्या. मानेवरती, मस्तकावरती प्रहार होत होते, त्यातनं रक्ताचे थेंब बूंद बरसे आणि अन्यायाची, अराजकाची जणू संततधार बरसत होती. असा तो काळ होता. अशा वेळेला एक विचार सूर्य प्रकाशित झाला आणि प्रत्येक सरोवरात कमळ उमलली. सरोवर म्हणजे मानस, म्हणजे मनात मनात विचारांची कमळ उमलवणारा तो सूर्य तिथे प्रकाशित झाला. म्हणून कबीरांना सूर्य म्हटलेला आहे, विचार सूर्य. खरंच होते का विचार सूर्य? एक उदाहरण. शेवटची टकटक जेव्हा झाली, असं वाटलं की चला आता इथून निघायची वेळ झाली, ही जेव्हा टकटक जेव्हा त्यांना हृदयात ऐकू आली, तेव्हा त्यांनी काशी सोडली, बनारस सोडलं आणि कुठे जाऊन बसले? गंगा पार केली आणि समोर मगहर नावाचं गाव. मगहर गावाचं नाव किती छान आहे पहा. मगहर म्हणजे मार्ग हरण करणारा. याचे दोन अर्थ आहेत. मार्ग हरण करणारा म्हणजे एक तर तुम्हाला तिथे गुरु तरी भेटेल की जो तुमचा पुढचा मार्ग संपवून टाकेल, किंवा मार्गात हरण करणारा दरोडेखोर. दोन्ही मार्ग आहेत. याचे दोन्ही अर्थ सांगितले. तर कबीर त्या मगहर गावात जाऊन बसले आणि कल्पना काय होती? माणसं येणारच. मी त्यांना वाट बघत होते. कुणाची वाट बघत होते? जनसामान्यांची. काशीतनं अजून आली कशी नाही, हे काय तुम्ही तिकडे कशाला गेलात वगैरे विचारले. आणि खरोखरच एक दिवस गेला आणि काशीत कळलं की कबीरांनी काशी सोडली, कबीरांनी काशी सोडली. म्हणता म्हणता लोक कबीरांना विचारायला आली. तर कबीरांनी सांगितलं की झालं, पुष्कळ वर्ष राहिलो काशीमध्ये, आता चालायचं, वरती जायचं, मग कशाला काशीत राहू. झालं, हेच आवडतं लोकांना आणि कबीरांना. लोक काय म्हणाली? सकल जन्म शिवपुरी गवाया. शिवपुरी म्हणजे काशी. सकल जन्म शिवपुरी गवाया, मरती बेर कुठं मगर धाया. अहो, सगळा जन्म घालवला तुम्ही बनारसमध्ये आणि आता मरण्याची वेळ आली तेव्हा उठून कुठे गेलात? मगरमध्ये. मोक्ष न वंचा जाई, तुमचा मोक्ष चुकला, असं कबीरांना म्हटलं. कबीर ह्याच वाक्याची वाट बघत होते. कबीरांना काही गरज नव्हती बनारस सोडून मगरला जाण्याची, पण लोकांना हे कळलंच पाहिजे आणि त्यांनी विचारल्याशिवाय मी सांगणार नाही. त्यामुळे विचारू देत त्यांनी आणि विचारलं लोकांनी की मोक्षानं वंचा जाई, तुमचा मोक्ष चुकला. त्यावर कारण आपल्याकडे हे आहे ना, मान्यता आहे ना, की तुम्ही काशीत गेलात की डायरेक्ट मोक्ष. अजूनही मनकर्णिका घाटावरती रोजच्या रोज 100हून अधिक चिता प्रज्वलित असतात. आजही आपण गंगेत सैर केलीत तर आपण बघा, जाता येतात धडधडत असतात चित्र अगदी दिवसभर. कारण अजूनही आपल्याला असं वाटतं की काशीमध्ये गेलो की मध्ये का आई नाही, डायरेक्ट तिकडे. हेच कबीरांना हवं होतं. ही अंधश्रद्धा आहे किंवा हा मनाचा खेळ आहे. हे कबीरजींनी कसं सांगितलं? कबीर म्हणाले, तू तुझा विचार कर, माझ्या मोक्ष नरकाचा तू विचार नको. का? हिरदा कठोर मरे बनारस, नरकन वंचायचा. हिरदा कठोर, तू मेलास ना, आणि अगदी काशी विश्वेश्वराच्या पिंडीवरती जरी तुझं प्राणोत्क्रमण झालं तरी तू नरकातच जाणार आहेस. का? हिरदा कठोर, तू हृदयाने अत्यंत कठोर आहेस. त्यामुळे आपण जातो कुठे याला महत्व नाही. कबीर म्हणतात जन्मभर वागता कसे त्याला महत्व. एक छोटी गोष्ट आहे, म्हटलं तर छोटी, म्हटलं तर मोठी, पण हे कबीरांना सांगायचंय. आणि म्हणून कबीरांनी केलेला हा सगळा एक खेळ आहे, तो बनाव आहे की मी उठून तिकडे गेलो का. कारण लोकांना हे कळल्याशिवाय लोक विचारणार नाहीत आणि विचारलं तर सांगितलंच गेलं पाहिजे. खरं सांगायचं तर कबीरांचं मोक्ष, नरक, स्वर्ग या कल्पनांवर तसं काही म्हणणं नाहीच आहे. विश्वासच नाही म्हणा किंवा त्यांचं तसं त्याच्यात विचारात घेतलेले नाहीत. पण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजामध्ये जे विचार असतात मोठ्या माणसांना, ते विचार आपण घेतलेत असं भासवावं तरी. उदाहरण सांगते आणखीन एक. टिळकांनी ब्रिटिशांबरोबर चहा प्यायला, ही वार्ता पुण्यात पसरायला पाहिजे. पसरली ती पुण्यामध्ये आणि टिळकांवरती सगळ्या लोकांनी झूड उठली. कसं असं करू शकतो? असं कसं होऊ शकतं? तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. आता टिळकांना माहिती होतं ब्रिटिशांबरोबर चहा पिणं यात कसलं पाप आहे. पण समाज सांगतोय, काय सांगतोय? तुम्ही प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. टिळकांनी एवढाच विचार केला, ज्या समाजासाठी काम करायचं त्या समाजाचं थोडं तरी ऐकावं लागेल, नाही तर समाज आपल्याला आपलंसं करणार नाही. म्हणून ह्याच्यात काही विश्वास नसताना टिळक काशीला जाऊन प्रायश्चित्त घेऊन आले. का करणार? तर समाज मला स्वीकारणार नाही. मी काम करायचं तर कुणासाठी करायचं? तोच कबीरांनी धागा पकडलाय की मला माहितीये की आपल्या आपल्यातच सगळं असतं.
विनोबांनी तर मोक्ष या शब्दाची व्याख्या एवढी सुंदर केली. विनोबा म्हणतात मेल्यावर मोक्ष कसा, रोजच्या रोज मोक्ष आहे. कसं काय सुंदर सांगतात विनोबा, म्हणतात ज्या क्षणी मोहाचा क्षय होतो तो मोक्ष. डॉक्टरांनी सांगितलं नाही खायचं श्रीखंड, तरी मनात काय तर चालतंय एक चमचा खाऊ, संध्याकाळी जरा कमी खाऊ, घ्या गुलाबजाम घ्या, असं कोणी म्हटलं की आपण ठीक आहे उद्या जरा कमी खाऊ. हा काय आहे, हा मोह आहे. आणि ज्या वेळेला ठामपणे नाही म्हणता येतं, विनोबा म्हणतात तो क्षण मोक्षाचा, कारण मोहाचा क्षय झाला. आणि एका ठिकाणी येऊन कबीरजी असं म्हणाले, काय म्हणाले कबीरजी? कबीरजी असं म्हणाले की खरं सांगू का, मला मोक्ष नरक बिरक ह्या गोष्टी विचारातच येत नाही, कारण राम हृदय बस मोरा, कारण तो रामच माझ्या हृदयामध्ये राहतो, म्हणून मला बाहेर जाऊन शोधावंच लागत नाही. राम माझ्या अंतरंगातच आहे. या रामानी कबीरांना खूप काय म्हणतात ना, खूप प्रश्न रामानी समोर उभे केलेत कबीरांच्या, त्याविषयी नंतर बोलू. पण राम अंतरंगात आहे याचा आणखीन एक किस्सा सांगतो. गोंदवलेकर महाराज जेव्हा प्रवचन द्यायचे त्यावेळेला खूप जण समोर असायची, आणि रोज एक माणूस यायचा आणि रोज पेंगायचा. काही हरकत नाही पण सांगते की रोज पेंगायचा. तर त्यांच्या शिष्याला वाईट वाटते, हा आपल्या गुरूंचा अपमान आहे, हे काय आमच्या गुरूंच्या समोर बसतात आणि पेंगतात म्हणून. ते आली 5-6 जण म्हणाले, आम्ही रोज बघतोय तो 5व्या ओळीचा 6वा माणूस रोज पेंगत असतो, तर तुम्ही त्याला जरा बोला. गोंदवलेकर महाराज म्हणतात पेंगेनात का तो कुशाल पेंगेनात, मी कुठे त्याच्याशी बोलत असतो. मग मी त्याच्यातल्या आत्मा रामाशी बोलत असतो. त्यामुळे अंतरंगातल्या रामावरती महाराजांनी सुद्धा कसं हे केले. कबीर म्हणतात मला फरकच पडत नाही, कारण तो माझ्या कुठे आहे, अंतरंगातच. एका गझलमध्ये कबीरांनी गझल लिहिली, म्हणजे गझल या वृत्तात कबीरांच्या रचना आहेत. त्याच्यात ते म्हणतात की हमन हे इश्क मस्ताना हमन को बेकरारी क्या. आम्ही इतकं प्रेमात बुडालेलो आहोत त्याच्यात की आम्हाला आता अस्वस्थता येतच नाही. हमन हे इश्क मस्ताना हमन को बेकरारी क्या. हा, लोक म्हणतात की तुम्ही नमस्कार करत नाही, तुम्ही खाली काय देवाची इबादत करत नाही, तेव्हा ते सांगतात की हमारा यार है हम्मी हमन को इंतजारी क्या. अहो तो आधीच आहे आमच्या, आणि आम्हाला ते कळलंय, त्याच्यामुळे आता वेळ वाट कोणाची पाहायची म्हणाली. एका दोह्यात कबीरजी किती छान सांगतात, ते म्हणतात की पाती तो ताको लेखी, पाती म्हणजे पत्र, पाती तो ताको लेखी जो कोई होय विदेश. आता तर तेही संपलं टेक्नॉलॉजीमुळे, पण पत्र त्याला लिहा कुठे, पाती तू ताको देखिए जो कोई होय विदेश, जो तन में मन में नयनन में ताको काहे संदेश. त्यामुळे ते म्हणतात मला त्याला संदेश द्यायची गरजच नाही, कारण तो माझ्याच अंतरंगात आहे, माझ्या मनात जे येतं ते त्याला मुळी कळलेलंच असतं. तसं ते म्हणतात की राम हृदय बसमुरा. कबीरांनी रामावर युद्धे दोघे लिहिलेत, आणि म्हणून थोडीशी आपल्यासारख्या मंडळींची, आपल्या लोकांची थोडीशी गफलत झाली. काय म्हणतात कवीच्या अगदी 2-3 दोहे सांग आणि मग पुढे जात. ते म्हणतात की जितने तारे गगन में उतने शत्रू होय. काय हरकत नाही, करा बिंदास भांडण, काही हरकत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रू होय, कृपा करेगा रघुराज बाल न बाका. किंवा एका ठिकाणी म्हणतात की ओठ कंठ चाले नाही जिभ्या रटे न राम. रोज खरं तर मला राम 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 म्हणायचंय, पण काय करू म्हणाले, ओठ कंठ चाले नाही, आवाज बसला. आणि अशा वेळेला आपण सबबी देतच असतो. त्याच्यामुळे आज काय आवाज बसलाय, आज काय ओठांना जरा असं इथे लागलंय, त्यामुळे म्हणता येत नाही, ओष्ठ्य व्यंजन त्यामुळे राम म्हणता येत नाही, म्हणून ओठ कंठ बघा खरंच ओठ कंठ चाले नाही जिभ्या रटे न राम. आज माझी जीभ सुद्धा राम म्हणत नाही. कवी म्हणत काही हरकत नाही ग. ओठ कंठ चाले नाही जिभ्या रटे न राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. पण कबीरजी जाता जाता हेही सांगतात, हे कधी शक्य आहे, जेव्हा रोज तुम्ही एका वेळेला त्याला हाक माराल ना, तेव्हा त्याच्या लक्षात येईल, अरे 5-5:30 झाले, अजून सोनालीबाईने हात कशी नाही मारली. त्याच्यामुळे सांग, असे अनेक दोहे त्यांनी रामाच्या बाबतीत दिले. आणि त्यामुळे कबीरांना 2 प्रश्न त्या काळातल्या समाजाने कायम विचारले. पहिला प्रश्न की तुम्ही सांगता की मी निर्गुणाचा उपासक आहे, मी निर्गुण निराकाराचं ध्यान करतो, म्हणता मग राम कशाला हवा. आणि दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही मुसलमान आहात ना, मग राम कशाला. सगळ्यांना काय आपल्या रामाशी हे मला काही कळतच नाही, राम कशाला हवा. हाच प्रश्न कबीरांना 2ही वेळेला विचारला. कबीरजीने अतिशय सुंदर उत्तर दिले. कबीरजी म्हणे, हो मी निर्गुणाचाच उपासक आहे आणि म्हणूनच मी राम म्हणतो. का निर्गुणाचा उपासक आहे म्हणून मी राम का म्हणतो, तर ते म्हणतात की अनिगत की गती काय जाणे जाती नाव न धाव. अहो तो निर्गुणच आहे ना,
तो दिसत नाहीच ना. रूप आलं की नाव येतं. आता हे रूप आहे तर ह्याला माईक म्हटलं जाईल, हे रूप आहे तर ह्याला ग्लास म्हटलं जाईल, हे रूप आहे तर ह्याला लॅपटॉप म्हटलं जाईल. रूप आलं की नाम घेतं. ते म्हणतात जर रूपच नाही तर मी कुठल्या का नावाने हाक मारली तर तुम्हाला काय त्रास आहे? काही समोर नाहीच आहे माझ्या. तर म्हणून कबीर त्यांना सांगतात, मी कधी राम म्हणतो, कधी साई म्हणतो, कधी अल्लाह म्हणतो, कधी विठ्ठल म्हणतो, कधी गोविंद म्हणतो. माझ्या समोर जर काही नाहीच आहे, मी असंच हाक मारली, काय फरक पडतो? म्हणून मी राम. आणि दुसरा प्रश्न आहे की जर तुम्ही मुसलमान आहात तर तुम्ही रामाचं नाव का घेता? तर त्यावर कबीराने दिलेलं उत्तर असं आहे की दशरथ सुत लिहू लोक बखान. तुम्ही जो राम बघता तो मी बघत नाही. म्हणजे वैर नाहीये रामाची, पण ते निर्गुणाचे उपासक आहेत. ते म्हणतात तुम्ही जो राम बघता कोण? दशरथ पुत्र. म्हणजे ध्यायत आज अनुभव धृतशर धनुषम बद्ध पद्मासन असं हा राम मी बघत नाही. मग मी कोण बघतो? दशरथ सुत लिहू लोक बखाना राम नाम का मर्म हे आना. आना म्हणजे अन्नी. माझ्यासाठी मात्र राम नामाचं महत्व जरा वेगळं आहे. काय वेगळं आहे? तर राम शब्द आला कुठून? तर रम हा धातू आहे. रमणे दोन अर्थाने येतो तो, रमणे किंवा रमविणे. तर म्हणून राम शब्दाचा अर्थ काय? रमयती सर्वांना, जो सर्वांना रमवतो तो राम. आणि म्हणून मी त्या अर्थाने घेतो. आता जाता जाता सांगते की आपल्याला बगीचाला, उद्यानाला संस्कृतामध्ये आराम म्हटलेले आहे. आराम कल्पवृक्षाणाम विराम सकल आपदाम. रामवृक्ष येतो. तर आराम म्हणजे उद्यान. बघा हाच अर्थ तिथे लागणार आहे. आ म्हणजे संपूर्णपणे, म्हणून आ जन्म म्हणतो आपण. आ जन्म म्हणजे संपूर्ण जन्म भर. आ लागला की संपूर्ण येतो. तर आराम म्हणजे काय? तर तुमच्या संपूर्ण देहाला जिथे रमवलं जातं अशी जागा म्हणजे आराम, म्हणजे उद्यान. म्हणजे पायाला तुमचं ते गवत लागलं मऊ तर पाय सुखावतात, डोळ्यांना सुंदर फुलं दिसली की डोळे सुखावतात, वास आला सुंदर की नाक सुखावतं, कदाचित ते खाऊन तुम्ही मधाचं चाखलं तर जीभ सुखावते. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण शरीर रमतं म्हणून त्याला राम म्हटलेलं आहे. तसं राम म्हणजे रमणे, रमवणे. आणि म्हणून ते म्हणतात की जो मला रमवतो तो माझा राम. आणि आपल्याला सांगते की मीरेच्या काही नाही, मीरेच्या काही पदांमध्ये ती स्वतः असं म्हणते की हा कृष्ण कोण आहे? तर माझा राम आहे म्हणून. आताच्या काळात आपण एवढे संकुचित झालोय शब्दांच्या बाबतीत, लगेच मीराबाईला खरं तर त्या कोर्टाच्या ह्याच्यातच उभं केलं पाहिजे की एकदा काय ते खरं सांगा, कृष्ण का राम? ती म्हणते पण कृष्ण हाच माझा राम असेल तर काय करू? कारण राम म्हणजे जो मला रमवतो तो. आणि म्हणून हा कृष्णच मला रमवतो. आणि म्हणून कबीरजी सांगतात की माझ्यासाठी राम शब्दाचा अर्थ काय आहे? जो मला रमवतो तो माझा राम, असं कबीरजींनी सांगितलंय. आणि कबीर सातत्यानं त्यांच्या मुखावरती राम नामच होतं. आणि एका ठिकाणी मात्र कबीरजींना असं स्वतः त्यांनी म्हटलंय की जातीनं पूछे सांग. त्यांना इतका त्रास दिला, म्हणजे विशेषत्वानं हिंदू आणि मुसलमान या दोघांना त्यांच्याबद्दल काहीतरी होतं. मुळात ते ज्या जातीमध्ये होते, जुलाहा, विणकर, त्यांच्यामधली एक उपजाती कोरी नावाची. आणि ही कोरी पहिले हिंदूच होते, पण ती इतक्या आपल्याकडे खरं तर हे जाती व्यवस्था आल्यानंतर उच्च नीच भाव सुरू झाले. वर्णापर्यंत ते नव्हते. पण गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी म्हटलंय चातुर्वर्णे मया सृष्टम गुण कर्म विभागाच्या. पण जाती प्रकार सुरू झाला तो आज तगायत चालू आहे. जाती प्रकार चालू झाला, उच्च नीचता आली आणि त्याच्यात ते कोरीमध्ये एवढ्या मला म्हणताना सुद्धा त्रास होते. पण निम्न स्तरावरच्या जातीमध्ये होते. त्यांना असं वाटलं की इथे काय आपल्याला जगायला मिळत नाही म्हणून ते गेले मुस्लिम धर्मात. संपूर्ण जातच्या जात तिकडे गेली. त्यांना वाटलं तिथे आपल्याला आनंद मिळेल. पण शेवटी माणूस असतो, दुसऱ्याला दाबायला माणूस कायम तयार असतो. ऑफिसमध्ये 3च माणसं असली तरी एक बॉस असतोच. कारण कोणीतरी एका हुद्द्यावरच असणं, आपल्या आपल्या खाली कोणीतरी असणं याचा माणसाला खूप आनंद असतो. आणि त्यामुळे त्या धर्मात गेला म्हणून माणूस नाही बदलला. त्यामुळे तिथेही त्यांना तो हे मिळालं नाही. आणि म्हणून त्यांना ती अस्वस्थता होती. पण हिंदू आणि मुसलमान दोघांनी त्यांना तसं म्हटलं तर तो मान त्या वेळेला दिला नाही. एकदा तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक झाली. तेव्हा दिल्लीमध्ये लोधी सरकार होतं, लोधी आणि त्यांना बोलवलं, त्यांच्यावरती मुकदमा चालू झाला. त्या वकिलांनी विचारलं की हे तुम्ही कसं करू शकता? त्यांच्यावर गुन्हे कुठले नोंदवले गेले? विश्वबंधुत्व, की हा माणूस सगळ्या धर्मातल्या लोकांवरती प्रेम करतो. हा गुन्हा नोंदवला गेला आणि वकील त्याच्या विरोधात बोलत राहिले.
तर कबीरांचं लक्षच नव्हतं, ते अंतरिक्षात बघत होते, हसत होते मध्येच. शेवटी त्या दोन्ही पण तो ऐकायला आला होता खटला. त्यांनी विचारलं की तुमचं काय चाललंय, तिथं कोण आहे आणि काय हसताय तिथं वरती बघून. त्यावर कबीरांनी सांगितलं की काही नाही, तिथे सुईच्या नेढ्यातनं उंट हत्ती घोडे चालले, सुईच्या छिद्रातनं त्याची मिरवणूक. आता एवढं बुद्धिमत्तेचं उत्तर तिथं काही कोणाला कळण्याची शक्यताच नव्हती. सुतराम कबीरजी काय सांगत होते, तुम्ही मला बांधू पाहताय, कुशाल बांधू. तुम्ही बांधणार म्हणजे काय बांधणार, कुणाला अटक करणार. माझ्या देहाला ना, माझा आत्मा तर मुक्त आहे आणि तो एवढा छोटासा आहे की तो सुईच्या ह्याच्यातनं म्हणे उंट चालला बघा, घोडा चालला, कारण सगळ्यांचं हे शेवटी एवढंच आहे. त्यामुळे ते सुईच्या नेढ्यातून आर पार होण्याची ताकद माझ्या, ते तुम्हाला काय बांधू शकाल, हा प्रश्न कबीरांना विचारायचा होता. पण ते तिथे कळणं अशक्य होतं. सगळे म्हणाले हा वेळाच दिसतोय, कशाला ह्याला आणलं, द्या सोडून. आणि म्हणून कबीरजी सुटले. पण एक इक्बाल साहेब होते गझलकार, त्यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणं लिहिलं. ते पहिल्यांदा भारतप्रेमी होते आणि नंतर पूर्णपणे भारत विरोधी झाले. तर त्यांचा एक शेर आहे, ते असं म्हणा, आणि शेर सांग त्याचा अर्थ सांग. शेर मध्ये त्याचं म्हणतात की जाहिद तंग नजर ने मुझे काफिर जाना, जाहिद तंग नजर ने मुझे काफिर जाना, और काफिर समजता है की मुसलमान हूं मैं. म्हणजे काय, तर जाहिद एक तंग नजरने, म्हणजे मुसलमान धर्मात जे मुख्य होते त्यांना वाटलं मी शत्रू आहे त्यांचा, म्हणजे मी कोण आहे, हिंदू. आणि काफिर समजता है की मुसलमान हूं मैं, आणि हिंदूंना वाटतं की मी मुसलमान, मुसलमानांना वाटतं की मी हिंदू आहे. त्यामुळे त्या दोघांनी त्यांना कधीच आपलंसं केलं नाही. पण जशी त्यांना एक मकबुलियत, जशी प्रसिद्धी त्यांना प्राप्त झाली, लोक त्यांचं नाव काढू लागली, तस तसं सगळेजण पुढे आले आणि म्हणाले हा आमचं, हा आमचं. हे असंच होतं ना, अनेकदा असंच होतं, जोपर्यंत तुम्हाला बाहेरनं हे मिळत नाही तोपर्यंत तुमची माणसं तुम्हाला तेवढं नावाजत नाही. तसंच कबीरांच्या बाबतीमध्ये झालं. आणि मग मात्र सगळी माणसं पुढे आली. मुसलमान म्हणाले अरे हा तर आमचा आहे, तर हिंदू म्हणाले नाही हा आमचा आहे. म्हणे बघा त्याचं नाव कबीर आहे का, मग तो आमचा आहे. कबीर या नावाची पण गोष्ट आहे, ती नंतर सांग. की कबीर आहे ना, मग तो आमचा आहे. हिंदू म्हण नाही ना, त्याचं मूळ नाव आम्ही ऐकलंय करवीर आहे. आता हे सगळं मी आधीच सांगितलंय की हे पुस्तकांमधनं दर्ज आहे. ते कबीरांच्या बाबतीत खरंच असं घडलंय का, हे स्वतः कबीरांनी लिहिलंय का, तर माहित नाही. परंतु असं त्या काळामध्ये, आणि हे होऊ शकतं की हा माझा, हा माझा, हे नंतर प्रसिद्धी झाली की मग सगळ्यांना असं वाटायला लागतं. तसं झालं. मग ते म्हणाले की नाही आम्ही याला कायम लुंगीत बघितलंय. तर हिंदू म्हणाले नाही, त्यांनी धोतर पण नेसलेलं पाहिजे. मुसलमान म्हणाले त्यांनी जाळीची टोपी कायम घातली. हिंदू म्हणाले नाही आम्ही त्याला पगड्यात पण पाहिलेलं. मग कधी अमकं तमकं. मला क्षणभर असं वाटलं काय त्रास झाला असेल त्या कबीरांना गेल्यानंतर सुद्धा, की मी यांना जन्मभर सांगतो की या सगळ्या चौकटीतनं बाहेर पडा आणि अंतरंगातला शोध घ्या, आणि इथे अजूनही मी लुंगी नेसली का धोतर याच्याच चर्चेत अडकले. किती त्रास झाला असेल त्यांना. पुढे जाण्याआधी कबीर शब्दाची गोष्ट सांगते की हे कबीर कुठे आले, तर कबीरांच्या जन्माच्या अनेक दंतकथा येतात. हा सुद्धा भारतीय मनोवृत्तीचाच भाग आहे. आपलं म्हणणंच असं आहे की तो मोठा आहे ना, मग त्याचा जन्म सुद्धा मोठाच झाला, महानच असला पाहिजे, काहीतरी तो वेगळंच जन्माला आलं पाहिजे, ही सुद्धा भारतीय मनोवृत्ती. तर कबीरांच्या जन्माच्या बाबतीत 4 वेगवेगळ्या कथा येतात. एक, गंगेवरती एक मोठं कमळ आलं आणि त्या कमळात म्हणून एक बाळ खेळत होतं, ते बाळ म्हणजे कबीर. आता असं कुठलं मोठं कमळ आहे, पण आपण असं मानलंय. एक तेजोगोलक आला, त्या तेजोगोलकातनं एक बाळ जन्माला आला, आकाशातनं एक तेजोगोलक आला, त्यातनं एक बाळ जन्माला आलं, ते म्हणजे कबीर. एका बाईच्या हातावर एक मोठा फोड झाला, तो कुठं मोठा मोठा होत गेला आणि तुटला, त्याच्यातनं एक बाळ जन्माला आलं, ते कबीर. आणि एक कथा आहे की एका विधवेनं एका साधूला नमस्कार केला गंगेच्या घाटावरचा, आणि त्यांनी डोळे मिटूनच आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. तिला पुत्र झाला आणि तो म्हणजे कबीर. अशा नानाविध कथा येतात. पण हे कबीरजी जे काही बाळ होतं ते गंगेच्या काठावरती होतं आणि त्यांचे आई वडील तिथे नव्हते. जोड्या घालण्यामध्ये देवा एवढं वाकूकार कोणी नाही. आणि त्यामुळे हे बाळ तिथे होतं. आणि त्याच वेळेला घाटावरती नीमा आणि नीरू हे विणकर आले होते. कुणाचं बाळ आहे, कुणाचं बाळ आहे, खूप चौकशी केली पण काही कळेना. तेव्हा त्या हिला असं वाटलं की हा अल्लाचा प्रसाद आहे, याला आई वडील नाहीत, मला म्हणून नाही. आणि म्हणून तिने ते उचललं आणि घरी आली आणि त्याचं हळूहळू संगोपन सुरू केलं. त्यांच्या रिवाजाप्रमाणे आता नाव ठेवायला पाहिजे बाळाला. आणि म्हणून मौलवी साहेबांना बोलवलं गेलं. मौलवी हातामध्ये पुराणाची प्रत घेऊन आली आणि असं पुराण उलगडलं रॅन्डमली. आणि एका पानावरती त्यांची नजर पडली, त्या पानावरती एक आयत होती.
श्लोक होता. त्या आयत मधल्या एका शब्दावरती नजर पडली आणि नाव होतं कबीर. पण मौलवी साहेबांनी लगेचच्या लगेच सांगितलं नाही. का सांगितलं नाही? कारण कबीर या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ. त्यांच्या मनात विचार आला की एवढ्या सामान्य जातीमधला हा मुलगा आणि हे नाव कसं द्यायचं. म्हणून पुन्हा केलं, पुन्हा कबीर, पुन्हा केलं, पुन्हा कबीर, आणि त्यांचं नाव कबीर ठेवलं गेलं. असो, तर आपण त्या मुद्द्यावर होतो की कबीरांना किती दुःख झालं असेल की मी यांना काय सांगतोय की सगळ्यात बाहेर पडा, चौकटी ठेवू नका, अंतरंगाचा शोध घ्या. आणि हे मात्र मी हा का तो, मी हा का तो याच्यावरती बात करत बसले. स्वतः कबीरजींनी स्वतःची ओळख सांगितली, फार सुंदर ओळख सांगितली. काय म्हणतात की हिंदू कहूं तो मैं नाही, मुस्लिम कहूं तो मैं नाही. हिंदू कहूं तो मैं नाही, मुस्लिम कहूं तो मैं नाही, पंचतत्व का पुतला गैबी खेळन माही. मी कोण आहे? तर मी पंचतत्वांचा पुतळा आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. आणि कशासाठी निर्माण झाले? मी तर दैवी खेळन नाही. त्याला कंटाळा आला म्हणून बाहुल्या बनवल्या. गदिमांची अशीच कविता आहे, त्यात गदिमाने आपल्याला बाहुली म्हणतात. आणि उपनिषदापर्यंत गेलं तर ते पण आपल्याला हेच कुठेतरी संदर्भ देते. पहिलं जे कोण होतं तत्व, ते एकटंच होतं, एक ओहम. आणि मग त्याला असं वाटलं किती वर्ष एकाकी राहायचं. स एकाकी न रमते. बघा, आपल्याला नेहमी ना कोणीतरी बाजूला पाहिजे, कोणीतरी बरोबर पाहिजे असं का वाटतं? कारण त्या मूळ खेळा वाटलं म्हणून. 2-4 दिवस घरात कोणी नसलं तर बरं असतं. तेवढं जर आता मी एकटीच आहे, पण ते एकटेपणा किती दिवस, 2 किंवा 3, 4 दिवस फार तुम्हाला, मग कंटाळा येतो का नाही? का कंटाळा येतो? कारण जे मूळ तत्व आहे ना त्यालाही कंटाळा, आणि तेच आपल्यात. म्हणून एकाकी न रमते. त्याला असं वाटलं किती दिवस एकटा रम, म्हणून एक ओहम नाही राहणार, बहुश्याम प्रचायम, मी भरपूर जन्माला घाली. आणि म्हणून तो शिव जो होता त्यांनी स्वतःतच एक स्त्री रूप बाहेर आणलं, त्याला शिवा म्हटलं, आणि शिव आणि शिवेचा संसार सुरू झाला आणि आपण जन्माला आलो. म्हणजे आपण कोण आहोत? त्यांचे खेळणीच आहोत, त्यांची मुलं आहोत. त्याला कंटाळा आला म्हणून आपल्याला जन्माला घातलाय. कबीरजी म्हणतात विसरू नका, किती अहंकार. आपण शेवटी बावलीला अभिमान असतो का? काय माझा गोरा रंग आहे, काय माझे लांब सडक केस आहे. बावलीला काहीही कळत नसतं. कबीरजी म्हणतात थोड्याफार फरकाने आपण सुद्धा बाहुल्याच आहोत. म्हणून पंचतत्व का पुतळा, पंचतत्वाचा मी पुतळा आहे, गैबी खेळ नवा, त्याला खेळायला मिळावं म्हणून आलेलो आहे. पण हे एवढं समजण्याएवढं समाजाचा ऐकू नव्हताच. आणि तेव्हाच्या वगैरे नाही, सामान्यपणे नसतो. आपल्याला अगदी किती आपण म्हटलं, आपण अगदी कितीही समोरच्याला पाय लागला म्हणून नमस्कार केला, कारण आपल्याला माहिती असतं त्याच्यातही तोच आहे. म्हणून पाय लागला नमस्कार करणारे आपण समोरच्याला बोल लागला तर नमस्कार करत नाही. समोरच्याला बोलायला आपण तयार असतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की अरे त्याच्यात पण तेच तत्व आहे. कारण आम्हाला करण्याच्या गोष्टी जमतात, विचार करण्याचं जमत नाही. आणि म्हणून पाय लागला तर झटकन नमस्कार करता येतो, पण बोल लागला तर नमस्कार करता येत नाही. आणि म्हणून हे इतकं सोपं नाहीये समजून घेणं. पण कबीरांनी सांगितलं आणि त्यांना नाहीच समजलं लोकांना. त्यामुळे पुन्हा कबीरांची लेवल काय होती हे त्या काळातल्या लोकांना कळलं थोडस. त्या काळातल्या काय अनेकांना कळणं जरा अवघडच होतं. पण कबीरांनी मात्र त्यांना जे सांगायचे ते सातत्याने सांगत राहिले. म्हणून कहे कबीर, सतत कहे कबीर येतं. का? त्यांना सांगायचे आणि ते बोलणारच. आणि ते इतकं छान बोलत राहिले. फक्त कबीरांनी एक केलं, कबीरांनी आपले शिष्य बिष्य काही घडवले नाही. त्याचा एक फायदा असा झाला की जे कबीर आहे ते ओरिजिनल त्यांचे ते राहील. आणि त्याचं नुकसान असं झालं की खरंच कबीरांनी काय सांगितलं हे सांगायला आज आपल्याकडे कुणीही नक्की माणूस नाही. आणि त्याच्यामुळे कबीर पंथामध्ये सुद्धा इतके शाखा उपशाखा निर्माण झालेले आहेत. त्यामुळे थोडीशी पंचायत होते आपली पण अभ्यास करताना. पण कबीरांनी जे सांगायचं ते सांगतच राहिले. आणि कबीरांच्या हे लक्षात होतं की आपण एका सामान्य समाजामधले आहोत आणि त्यामुळे फार वरचं कबीर बोललेच नाही. कबीरांनी साध्या साध्या दोह्यांमध्ये जो मूळ मुद्दा मांडायचा तो मांडत राहिले. आणि ते दोहे एवढे सुंदर की आपल्याला आश्चर्य वाटतं की हे कसं काय एवढं सांगू शकले. एक उदाहरण सांगते. दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय. दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय. जीभ कहे ग टेढ़ी चलू तो 32 ही गिर जाए. दोन ओळींमध्ये कसं वागावं माणसाने किती छान सांगितलं. हा अगदी साध्या पातळीवरचा दुवा सांगितला. पण कबीरजी हे सुद्धा सांगतात. मला ना कबीर बोलत असताना सारखी आठवण होते महाराष्ट्रातल्या समर्थ रामदास स्वामींची. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा किती साध्या साध्या गोष्टी सांगितल्या. तो एक मूर्ख लक्षणाचा समास वाचावाच माणसाने.
पुलंनी तर असं म्हटलंय की मनुष्य जातीचं चरित्र जर वाचायचं असेल तर तो मूर्ख लक्षण समास वाचावा. तर मूर्ख लक्षण समासामध्ये ना मी एकदा सहज गंमत केली. म्हटलं किती वेळा म्हटलंय तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, एकदा मोजूया ते. म्हणून मी मोजली तर 72 उभे आहेत. तो एक मूर्ख, तो मी म्हटलं कशाला एवढं गीत बसले हे तो एक मूर्ख, तो एक मूर्ख. मग माझ्या लक्षात आलं ते म्हणतील की अगं बाई तुमच्यासाठीच, कारण आपल्याला मजा येते हा तो एक मूर्ख मस्त. दुसऱ्याला नाव ठेवलं की बरं वाटतं काही म्हणून. त्यामुळे तो एक मूर्ख आहे, छान तो एक मूर्ख आहे. मग काही उभ्या झाल्यावर असं वाटतं हे आपल्यात पण आहे. त्या तोच मी करण्यासाठी 72 उभ्या लागले. तृतीय पुरुष एकवचनाचं प्रथम पुरुषी एकवचनी करण्यासाठी एवढ्या उभ्या घालाव्या लागल्या. आणि त्याच्यात समर्थ काय काय लिहितात. समर्थ म्हणतात दात घासल्याशिवाय बाहेर जाऊ नये सांगायचं म्हणतात आम्ही. पण ते म्हणतात मी अशा समाजात आहे की मी सांगितलं पाहिजे डोळ्यामध्ये हे असता कामा नये, नाक स्वच्छ असलं पाहिजे, हे सुद्धा त्यांनी लिहिलं. दोन माणसं बोलत असतील तर मध्ये पडू नये हे सुद्धा समर्थ लिहितात. का? कारण मी अतिशय साध्या समाजात आहे, त्या समाजाला सुधार नाही माझं काम आहे. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मी त्यांना सांगितल्या पाहिजेत. मला कबीरांच्या बाबतीत सुद्धा हेच जाणवतं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी कबीरजी सांगत असतात. जसं आता म्हटलं दंत कहे जीभ से हम बत्तीस केली. एकदा कबीरजी घरातनं बाहेर पडली आणि बाहेरच्या चौकात आली आणि दोन माणसं आपापसामध्ये काय त्यांचं आर्ग्युमेंट चालली होती, एकमेकांशी वाद चालले. आपल्याला रामदास स्वामींनी काय सांगितलंय, दोन माणसं भांडत असतील तर उभं राहू नाही. कबीर उभे राहिले. ते उभे राहिले, उभे राहून ऐकत होते. त्यांची वादावादी वाढत गेली. शेवटी ती वादावादी भांडाभांडीत रूपांतरित झाली. शेवटी ती भांडाभांडी मारामारीत रूपांतरित झाली. आणि कबीर एवढ्या जोरात हसायला लागली की ती दोघं जण मारामारी करायची थांबली. आणि त्यांनी कबीरांकडे बघितलं आणि त्यांनी मूर्च्या कबीरांकडे वळवली. आणि त्यांना विचारायला लागले की आम्ही इथे एवढे भांडतोय, मारामारी करतोय आणि तुम्ही हसताय काय? तर कवी म्हणाले हसू नको तर काय करू मला सांगा. तू काय म्हणालास याला, काय म्हणालास तू त्याला? की नाही तुला उद्या अद्दल घडवली तर माझं नाव बदलेल म्हणालास का नाही? हे सगळं विनोदीच तर आहे म्हणे, म्हणून मला हसायला. नाही तू त्याला उद्या अद्दल घडवलीस तर मी माझं नाव बदलीन हे तू म्हणतोस, हे विनोदी नाहीये का? मुळात तुझं नाव तू ठेवलंयस का? किती आपल्याला जाग करतात पहा. ज्या नावाचा आपल्याला गमजा असतो. मी तर पूर्वी सूत्रसंचालन मी सुरुवात केली होती बोलण्याची. तर सूत्रसंचालन करताना नेहमी एक दुसऱ्या दिवशी फोन येतो, ओ तुम्ही माझं नाव यांच्या नंतर घेतलं. त्यामुळे नाव हा बाब अशी असते ना की तो इतकं आपल्याला त्याचं महत्व असतं. कबीरजी पहिला आपल्याला प्रश्न विचारतात, अहो पण तुमचं नाव तर तुम्ही ठेवलंय का? तुम्ही नावं ठेवा पण नाव तरी तुमचं ठेवलंय का तुम्ही? जे नाव सुद्धा तुम्हाला ठेवायला परवानगी नाही. आपण म्हणतो मी माझं नाव बदलेन, कोण देणार आहे तुला नाव बदलेन? त्यामुळे जाग करतात. आणि दुसरं म्हणाले, काय म्हणालास तू? नाही तुला उद्या अद्दल घडवली. तुझा एवढा विश्वास आहे म्हणाले उद्यावरती, माझा पुढच्या क्षणावरती नाही. असं कबीरजी सांगतात. आणि त्या ठिकाणी कबीरांनी उत्स्फूर्त दोहा सांगितला, पाव पलके सुधी नाही करे कलका साच. पुढच्या क्षणी काय घडणार आहे याची जाणीव नाही आपल्याला, याची माहिती नाही आपल्याला. पाव पलके सुधी नाही करे कलका साज, काल अचानक मारसी जो तितर कोपाच. कबीरजी म्हणतायत की काल अचानक मारसी म्हणे तो झाडावर पक्षी बघ. त्या पक्षाने काय केलंय, एक अळी खाल्ली. मग म्हणाला चला आताची वेळ झाली, आता दुसरी अळी बघून ठेवू. आपलं असतं ना दुपारचं झालं की संध्याकाळी काय, संध्याकाळचं झालं की उद्याचा नाश्ता काय. तसंच त्याचं म्हणणं की तो म्हणतो की एक अळी मिळाली, चला ठीक आहे उद्याचं काय, दुपारचं काय म्हणून बघतोय ही आहे का अळी, ती मिळेल का, असं चालू आहे त्या पक्षाचं बघणं. आणि एवढ्यात एक ससाणा आलाय आणि त्या ससाण्याने अशी झडप घातलीये आणि त्या ससाण्याने ती झडप घालून त्या तितर पक्षालाच खाऊन टाकलं. काल अचानक मानसी ज्योती तर खूपच. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी कबीरजी आपल्याला जाग करतात, आपल्याला जाग करतात आणि सांगतात. काय म्हणतात कबीरजी की तुम्ही थोडेसे जागे व्हा आणि बघा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सांगतात, मन मैला तन उजरा बघुला कपटी अंग. मन मैला तन उजरा बघुला कपटी अंग म्हणाले. बघा कसं आहे त्या बघण्याचं, मन मैला तन उजरा. दिसताना कसा दिसतो, पांढरा शुभ्र, अगदी ध्यानस्थ, काही त्रास नाही बाबा म्हणाले. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये अहिंसा या शब्दाचं विवरण केलं. किती ओव्यांमध्ये? 100.
एक अहिंसा समजायची तर ज्ञानेश्वर महाराजांच्या 13 अध्यायाच्या 100 ओव्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. त्याच्यात एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अहिंसा कशी समजावी. तर बगळा जेव्हा पाण्यामध्ये उतरतो त्यावेळेला तो असा पाय घालतो पाण्यामध्ये की पाण्याची चौकट सुद्धा उडत नाही, पाण्यावरती तरंग सुद्धा उमटत नाही, त्याला अहिंसा. इतक्या सूक्ष्म पातळीवर अहिंसाचा उल्लेख केला. म्हणजे मला सांगायचं काय की बगळा इतका अलगद उतरतो की कळत सुद्धा नाही, त्यामुळे लोकांना वाटतं किती साधा आहे. ध्यानस्थ बगळा हो अगदी, काही त्रास नाही त्याचा. म्हणून कबीरजी म्हणतायत की तन उजरा, पण मन कसं आहे, मन मैला, कारण लक्ष कुठे आहे सगळं, ध्यानात आहे का माशांकडे आहे, माशांकडे. म्हणून मन मैला तन उजरा, बगुला कपटी अंग, ताते तो कौवा भला, तन मन एकही रंग. झालं केलं. दोघांमधला फरक आपल्याला दाखवून दिला, जे आहे तेच दाखवा जगाला, एक रूप वेगळं, एक हे असं काही ठेवू नका म्हणाले. ते म्हणाले की एकदा प्रश्न पडला काय मिळवावं, म्हणजे काय मिळवावं, म्हणजे की राम नाम कडवा लागे मिठा लागे दाम, तारुण्यातली अवस्था. राम नाम कडवा लागे मिठा लागे दाम, आणि कबीरजी म्हणतात गंमत अशी झाली, काय करावं हेच कळेना, दुविधा में दो गए, ना राम मिले ना दाम. काय मिळवावं हे कळलंच नाही, आणि त्याच्यामध्ये दोन्ही हातनं निसटून गेले, एका मागोमाग एक कबीर बोलत राहतात. आता हे दोहे कळणं सोपं आहे. या दोह्यातनं बरोबर नेमका घाव कबीरजी घालतात, अतिशय साधं सांगतात. म्हणजे जे रामदास स्वामी तिकडे करतात किंवा तुकाराम महाराज म्हणतात तेच कबीरजींचा भूमिका आहे, की मी साधं बोलीन पण समाजापर्यंत ते पोचलं पाहिजे, समाज कधीतरी अंतर्मुख झाला पाहिजे. तसंच एकदा कबीरजींनी सांगितलं, कायम कबीरांनी आपल्याला सांगितलंय, का हा प्रश्न विचारा, काय उपयोग हा प्रश्न विचारा. वास्तवात नाही फार काय उपयोग. मला वाटतं पायरोनिझम हा जो प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये पायरो हा जो होता त्याचीही फिलॉसॉफी होती. ग्रीक मधला एक तत्वज्ञ होता पायरो, त्याचीही फिलॉसॉफी होती. तो सतत सांगायचा की काय उपयोग विचारा, त्याशिवाय काही करू नका. तर एकदा असं झालं की पायरो आणि त्याचे शिष्य फिरत होते, आणि पायरोचा एक अतिशय लाडका शिष्य होता, बाकीच्या शिष्यांना थोडी जलनच होती त्याच्याविषयी. आणि ते फिरत असताना पायरो एका खड्ड्यात पडला म्हणजे खरंच पडला आतमध्ये. आणि तो जो शिष्य होता दुसरा, तो पायरोशी काहीतरी बोलला बिलला, आणि त्याला बाहेरही न काढता शिष्य निघून गेला. त्या मागच्या शिष्याला बरं वाटलं, म्हणजे आता ह्याला बरोबर आपल्याला सापडले गुरुजी. आणि म्हणून त्या मागच्या शिष्याने त्या गुरुंना असंच, त्यांनी पण बाहेर काढलं नाहीच, खड्ड्यामध्ये उतरूनच त्यांनी म्हणजे असं वाकूनच विचारलं की अहो तुमचा तो शिष्य लाडका, त्यांनी तुम्हाला बाहेर काढलं पण नाही, तो तसाच निघून गेला. तर पायरोनी काय सांगितलं, पायरो म्हणाला तरीही तो माझा लाडका शिष्य. का? कारण त्यांनी मला एवढंच विचारलं, आता तुम्ही आम्हाला सगळं शिकवलंय, तुम्हाला बाहेर काढून काय उपयोग. त्यामुळे काय उपयोग ही फक्त गंमत म्हणून आपल्याला थोडं जड झालं असेल, थोडं हलकं करण्यासाठी सांगितलेली गोष्ट आहे. तर काय उपयोग हा प्रश्न विचारा म्हणाले. आणि कबीरजींनी एक दोहा सांगितला. काय सांगितलं, मुल्ला होकर बांग पुकारे तू साहिब तेरा बहरा है. मशिदीच्या याच्यावर उभं राहून वर हात करून मोठे करणे लावून तू नमाज हे करतोस, बांग देतोस, अरे पण याचा काय उपयोग आहे. मुल्ला होकर बांग पुकारे क्यों साहिब तेरा बहरा है, चीटी के पाव में घुंगरू बाजे वो भी साहिब सुनता है. काय उपयोग हा प्रश्न कधीतरी विचारा. कबीरजी सांगतायत की सकाळी उठून तो मोठा करणा लावून हात वर करून हात त्याच्याशी बोलताय, पण ते त्याच्यापर्यंत जात आहे का. मुळात कबीरजी म्हणताय तो वरती आहे, कोणी सांगितलं. ईशावास्यमिदं सर्वम, या जगात सगळीकडे जर तो आहे, कणा कणात तो आहे, जर्रे जर्रे में उसी का नूर है, जहां खुद में वो न तुझसे दूर. जर्रे जर्रे में उसी का नूर है, जहां खुद में वो न तुझसे दूर है. अगर उससे इश्क है तो सबसे इश्क, इस इबादत का बस यही दस्तूर. त्यामुळे जर तो सर्वत्र आहे तर तो वरतीच आहे कशाला. पण आपल्याला थोडीशी एक काय म्हणतात कंडिशनिंग झालेलं असतं. मला ह्याच्यात उदाहरण कुठलं आठवतं माहितीये, विमानात आपल्याला सांगतात की इथे 2 दरवाजे आहेत, तिथे 2 दरवाजे आहेत, अमके दरवाजे आहेत, बरोबर. आणि नंतर काय सांगतात की बाहेर पडण्याचा दरवाजा कदाचित तुमच्या मागे पण असू शकतो. हे का सांगितलं जातं, कारण आपल्याला माहितीये काही झालं तर धावत सुटायचं कुठे, पुढे. तसं उपरवाला देव म्हटलं की कुठे बघायचं, पुढे. ते कबीरजी हे सगळे हे काढतात बघा खोडून, की तो वरच आहे कुठे, तो सर्वत्र आहे ना. आपल्याला ती नामदेव महाराजांची गोष्ट माहितीये ना,
की नामदेव महाराजांचा अपमान केला या सगळ्या लोकांनी, काय मडकं कच्च म्हणून नामदेव महाराज रागारागाने निघाले आणि एका मंदिराच्या जवळ आले. भरभर पायऱ्या चढून वर गेले. तिथे गेल्यावर आणखीन राग आला. का? कारण एक आजोबा शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसले. छान, त्यांचं डोकं खवड. म्हणाले, अरे अरे प्राण्या, आंधळा की काय, पिंडीवरी पाय ठेवली दिसे. रागावले ते आजोबा. म्हणाले, अरे इच्छा, पिंडीवर पडला होय, हे मला कळलंच नाही, मला आता दिसत नाही ना डोळ्याने. तू एक काम कर ना, म्हणे माझं पाय उचल आणि बाजूला ठेव. काय एवढं अवघड आहे? नामदेव महाराजांनी असा पाय धरला रागाने आणि आता बाजूला ठेवणार. एवढ्यात ते आजोबा म्हणाले, काय म्हणाले? हा पण नामदेवा जरा ऐक. काय? देवाविण ठाम रीता कोठे आहे, शोधून पाहे नामदेवा. त्यामुळे देवाशिवाय असं म्हणतं आहे अशाच जागी ठेव, नाहीतर पुन्हा तिथे एक पिंडी तयार होईल. ज्याचा जो ट्रिक सीन आपण पूर्वीच्या पिक्चर मध्ये पाहिला तो. सांगायचा मुद्दा काय, जर तो सर्वत्र आहे तर वर कशाला हात करते? काय उपयोग हा प्रश्न विचारा, म्हणाले कबीरजी. प्रत्येक ठिकाणी विचारा. झरीनाच व्हायलेट गोष्ट आहे, पटकन सांगते, आता मी मोह आवरत नाही म्हणून सांगते. झरीनाच व्हायलेट म्हणून ती गोष्ट आहे की झारची बायको झरीना आणि नवीन झार झरीना आलेले होता. आणि तो झार म्हणतो की आता आपण उन्हाळ्यात आपल्या दुसऱ्या महालात राहायला जातो, चला आपण तिकडे जाऊ. म्हणून ते दोघं जण त्या दुसऱ्या कुठल्या तरी गावातल्या महालामध्ये राहायला गेलेले आहेत. आणि तिथे जेव्हा ती जाते झरीना, तेव्हा तिची जी बेडरूम आहे त्या बेडरूमच्या बाहेर एक परत म्हणजे जी मस्त खिडकी आहे, बाहेर सुंदर व्ह्यू आहे. पण तिच्या लक्षात येतं की त्या खिडकीला लागून एक सैनिक सारखा फेऱ्या मारतो. ही म्हणते, हा का इथे आहे? दिवसभर तो तिथे फेऱ्या मारतोय. तिला अस्वस्थता येते की एवढा सुंदर नजारा आहे समोर आणि मी बघू शकत नाही, पडदे उघडू शकत नाही, कारण हा सतत फेऱ्या मारतोय. म्हणून ती नवऱ्याला विचारते की हा इथे काय आहे? तो म्हणून मला नाही माहित, आजोबा यायचे ना, आजी आजोबा, तेव्हापासून हा इथंच असतो. अच्छा, हो का? का माहिती नाही. ती त्या सेनापतीपर्यंत पोहोचते विचारत की हा इथं काय आहे? ती कबीरांच्या वंशातली, मग का हा प्रश्न विचार, हा इथं काय आहे असं ती सतत विचारते. सेनापती म्हणून आम्हाला काही माहित नाही, एक सैनिक इथे तैनात करायचाच असतो म्हणून आम्ही ठेवलाय. शेवटी तिला अस्वस्थता येते. ती नगरामध्ये दवंडी पिटवते आणि सांगते की ज्यांना कोणाला याचं कारण माहितीये त्यांनी मला येऊन भेटा. आणि मग एक आजी वृद्ध 88-90 वयाच्या काठी टेकत टेकत येतात संध्याकाळी आणि म्हणतात, अगं मी सांगते तुझ्या आजे सासूबाई इथे राहायला यायचं असतील ना, रशियात पण आजे सासूबाई वगैरे तर तुझ्या आजे सासूबाई इथे राहायला यायच्या. तर तेव्हा त्यांच्यासाठी आजांनी म्हणजे राजेसाहेबांनी एक व्हायलेट नावाचं झाड इथं लावलं होतं आणि त्याला अप्रतिम फुल आलं होतं. आणि यायची फुलं, पण ते फुल इतकं नाजूक असतं की पक्षी जरी त्याच्या जवळपास तरी गेला आणि त्याच्या पंखांची फडफड जरी झाली तरी ते खाली पडतं गळून. आणि म्हणून आजेसाहेबांनी तिथे एक सैनिक तैनात केला. कशासाठी? तो पक्षी हकलण्यासाठी म्हणून. तर ती बाहेर येते आणि बघते की काही आहे का, तर तिथे काही नसतं. मग ती म्हणते, आता याचा काय उपयोग आहे? आणि म्हणून ती स्वतःच्या अखत्यारीमध्ये त्या सैनिकाला तिथून काढून टाकते आणि सांगते यायचं नाही. आणि 2 महिन्यांनी परतीच्या प्रवासाच्या वेळी सुरुवात करताना ती पुन्हा तिथे जाऊन बघते तर तिथे एक व्हायलेट आलेलं असतं. तिच्या लक्षात येतं की त्या व्हायलेटच्या रक्षणासाठी तिथे तो सैनिक ठेवलेला आहे. पण नंतर नंतर तो त्या झाडावरूनच फेऱ्या मारतोय हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही आणि ते झाड सुद्धा भूमिगतच राहतं. सांगायचा मुद्दा काय, जेव्हा तिच्या मनात आलं की काय उपयोग तेव्हा तिला कारण कळलं. म्हणून कबीरजी सांगतात, प्रश्न विचारा, काय उपयोग विचारा. मी जेव्हा कॉलेजमध्ये सण आणि संस्कृती वगैरे असे विषय मांडते तेव्हा मी पहिला प्रश्न हा विचारते की नागपंचमी श्रावणात काय येतं? नाग 12 महिने आहेत, आपण 12 महिने आहोत, पण डिसेंबर मध्ये का नाही? का हा प्रश्न विचारला की संस्कृती बोलायला लागते. आणि तेच कबीरजी सांगतात की का हा प्रश्न विचारा. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितले, पाहन पूजे हरी मिले तो मे पूज पहा. कबीरजी म्हणतात की तुम्ही देवाला पाषाणाला पूजा, काही हरकत नाही, पण तोच बाहेर पण कोणीतरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा पहा. पाहन पूजे हरी मिले तो मे पूज पहा, ताते तो चक्की बनी पिसे खाय संसार. पाषाणाचीच पूजा करायची तर फक्त पाषाणालाच पूजा असं नाही, तर तुमच्या घरातल्या चक्कीला सुद्धा पूजा, सगळीकडे तो बघायला शिका. या सगळ्यामध्ये कबीरजींना हेच सांगायचे, मुख्य त्यांना सांगायचे की स्वतःवरही विश्वास ठेवा. मी तर नेहमी म्हणते की आपल्याला काही अडचण आली तर आपण रामकृष्णांचा धावा करतो, पण रामकृष्णांवर संकट कोसळली तेव्हा त्यांनी कुणाचा धावा केला?
त्यांनी धावाधाव केली स्वतः. त्यामुळे आपणही ते केलंच पाहिजे, त्यालाही हाक मारलीच पाहिजे. पण कबीरजी आपल्याला असं अधनं जागं करत असतात. कबीरांचे आध्यात्मिक पद हा एक संपूर्ण वेगळं झालं. एकच पद घेते जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, चदरिया झिली रे झिली. काय सुंदर आहे ना आपलं अध्यात्म. ज्याचा जो पेशा त्यानं त्या पेशात बुडावं. म्हणून सावता माळी म्हणाले, कांदा मुळा भाजी हो अवघी मिठाई माझी. नरहरी सोनारांनी अभंग लिहिले, त्याच्यामध्ये सोन्याचं सगळं वर्णन. माझा जो व्यवसाय, त्या व्यवसाया अनुकूल मी बोललं पाहिजे. म्हणजे येतच ते आता मी बोललं पाहिजे असं नाही. मी जर शिक्षिका आहे तर माझ्या मनात उदाहरणं कायम शिक्षिकेचीच येतात, कारण माझा सगळ्यात जास्त संबंध त्या व्यवसायाशी येतो. म्हणून म्हणून कबीरांचा संबंध हा विणण्याशी होता. आणि म्हणून कबीरांनी चदरिया झिली रे झिली सारखा अभंग लिहिला. पण ते म्हणतात, काहे की भरणी काहे का ताना, कुठनं ताने बाणे आणले, ही चादर विणायला ताने बाणे आणले कुठून, काहे का ताना काहे की भरणी. आणि कबीरजींनी सांगितलं की या देहामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि 7 कोटी तंतू आहेत, त्याचेच ताने बाणे विणले. चदरिया झिनी रे झिनी. आणि म्हणाले, कशी आहे ही चदरिया, एकाच रंगाची आहे का नाही, 5 वेगवेगळ्या रंगांची आहे. का 5 वेगवेगळ्या रंगांची, पंचतत्व आणि प्रत्येक तत्वाचा वेगळा रंग, म्हणून ह्या सगळ्या धाग्यांनी ती विणली. आणि काही नाहीये का विणले ना, हो म्हणाले, वेगवेगळे डिझाईन्स विणले. कशी, म्हणे 7 कमळं विणलेली आहेत. कशी, हा, मुलाधार चक्रापासनं मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार, ही 7 चक्र म्हणजे ही 7 कमळं त्याच्यावरती विणलेली आहेत. एवढंच नाही तर आपली जशी टेम्पल बॉर्डरची साडी असते तशी तिपेडी नक्षी त्याच्यावर विणलेली आहे. आणि हे तिपेडी कोण, सत्वरजतम, कफ वात पित्त, जे जे म्हणून 3 आहे, 3 प्रकारच्या अवस्था, इडा पिंगला सुषुम्ना, जे जे म्हणून 3 आहे या देहामध्ये, त्या सगळ्यांची तिपेडी नक्षी विणत गेलेली आहेत. त्यामुळे 7 चक्र काढलेली आहेत, 7 कमळ आहेत, तिपेडी बॉर्डर काढलेली आहे. अशी अतिशय सुंदर साडी, चादर विणलेली आहे. आणि किती तलम, आता नाही, जेव्हा जातो तेव्हा लहान असताना किती तलम. अहो, आणि 9 महिने विणलाय. सांगतायत आपल्याला 9 महिने हा विणकर ही एक एक चादर विणत असतो. पण म्हणतात की एखाद्याच्या कार्याची कदर करणं तर माणूस कुठला म्हणत. त्यामुळे एवढी सुंदर चादर देऊन आपल्याला त्याची कदरच नाही, ती आपल्याला छान वापरताच आली नाही, असं कबीरजी म्हणतात. कुणाकुणाला वापरता आली नाही, इथे कबीर टच येतो असं मला वाटतं. कुणाकुणाला वापरता आली नाही, कबीरजी म्हणाले, देवांना वापरता आली नाही, मुनींना वापरता आली नाही, आणि माणसालाही वापरता आली नाही. मला इथे कबीर टच काय जाणवतो माहिती, आपण असतो तर म्हटलं असं आम्हाला नाही आली, पण त्यांना आली. कबीरजी म्हणतात, नाही आली. सुर, नर, मुनी कुणाला सुद्धा आली नाही का, तर म्हणाले, सुरांनी एवढा भोग घेतला की त्यांना ती वापरता आली नाही. मुनींनी एवढं त्यागलं की त्यांना वापरता आली नाही. आणि माणसांना अजून काय भोगायचं काय त्यागायचं हेच अजून कळलेलं नसल्यानं त्यालाही वापरता आली नाही. मग वापरली कुणी ही चादर चांगल्या पद्धतीने. कबीर सांगतात, एक कबीर न्यायसी. हा अहंकार नाहीये की मलाच आली असं म्हणणं नाही. ते म्हणतात की मला जागरूकता आहे म्हणून मी हे म्हणू शकतो की एक कबीर ने ऐसी ओढी जो की तू धरली. कबीरजी म्हणाले, मलाच कळली कशी वापरायची चादर. का बरं, कारण मला पहिल्यापासून माहिती होतं, अगदी पहिल्या जन्म दिवसापासून, की ही माझी नाही. साधं उदाहरण, मी जाऊद्या नाटकात काम केलं एखाद्या राणी बिणीचं, सगळं माझ्याकडे कुठे असायला, मी भाड्याने घेऊन येते. ते उंची पोशाख मी भाड्याने आणते 2 दिवसाच्या बोलीवरती. पण तेव्हा प्रत्येक वेळेला मी जेव्हा जेव्हा ते घालते तेव्हा माझ्या लक्षात असतं की हे माझं नाही, माझ्यावर मी डाग पडू देत नाही, हे कुठे खिळ्यात अडकून फाटणार तर नाही ना, ते बघते. आल्यावर लगेच घडी करते, इस्त्री फिरवते आणि मग नेऊन देते. कारण या सगळ्याच्या मागे एकच भावना आहे, हे माझं नाही. आणि कबीरजी सांगतात, मला पहिल्या दिवसापासून हे कळलं होतं की हे माझं नाही, हे परत घ्यायचं आहे. आणि म्हणून याच्यावर कुठले डाग पडू दिले नाही षड्रिपूंचे, कुठे फाटू दिली नाही आशा आकांक्षांच्या बेड्यांमध्ये. जशी आली तशी परत करणारा हा एकच कबीर आहे. दास कबीरने ऐसी ओढी जो की तू धर. काय पद, कुठे ते कबीर. मी म्हटलं मनामध्ये यांची काय डिग्री तरी काय या माणसातून, एवढं लिहू शकले, हे एवढं सांगू लिहिलं नाहीच, सांगितलं, हे डिग्री तरी काय या माणसाची. आणि मग माझ्या लक्षात आलं की अध्यात्मात कुठली डिग्री आहे, 5+2+3 वगैरे काही नाही. आलं की आलं ज्ञान.
अष्टावक्रांनी म्हटलं ना, राजाने विचारलं कधी होईल, म्हणे रिकिबीच्या इथे पाय ठेवलास आणि दुसरा पाय दुसऱ्या रिकिबीत टाकेपर्यंत सुद्धा ज्ञान होऊ शकतं. करते अध्यात्म, त्यासाठी कोर्स नाही. तू आतापर्यंत काय घेऊन आलास त्याच्यावर ते फलित होणार. नानकांची पण गोष्ट सांगतात, आपण ऐकली असेल, परत सांगते की नानकांना सुद्धा एकदा, लहान होते नानक, गुरुजी घरी आले शिकवायला. गुरुजी म्हणाले, नानक आज गिनती सीखेंगे, मेरे पीछे दोहराओ. सुरू झाली गिनती. एक एक, दो दो, तीन तीन, चार चार, पाच पाच, छह छह, सात सात, आठ आठ, नौ नौ, दस दस, ग्यारह ग्यारह, बारह बारह, तेरह तेरह, चौदह तेरह, पंद्रह तेरह, सोलह तेरह. गुरुजी थांबले, म्हणाले, अरे नानक, 14 13 के बाद 14 आता है. नानक म्हणाले, 13 के बाद कुछ नहीं आता, जो कुछ मेरा वो सब तेरा. त्या घडीला नानकांना ज्ञान झालं. त्यामुळे कधी तुम्हाला तो ट्रिगर होईल आणि कधी तो क्षण येईल त्याच्यामध्ये. म्हणून तर ज्ञानोबा म्हणाले, देवाची द्वारी उभा क्षणभरी. तू 4 तास उभा राहिलास ना तरी काही नाही, आणि तू जर क्षण येणार असेल ना तर तू एका क्षणात होऊ शकशील. नामदेवांचं पण मी मगाशी जो उदाहरण दिलं की देवा विनठावर रीता कोठे आहे, शोधून या पाहे नामदेवा. त्या देवा विनठावर रीता कोठे आहे म्हटल्या क्षणी नामदेवांना अंतिम सत्य कळलं. ते ज्ञान तेव्हा झालं. आणि तेच मला वाटतं की कबीरानं हे कधीच आलं ज्ञान माहिती नाही, पण कबीराने पुस्तकं वाचली का, तर ते म्हणाले, मला ना माझं आणि लेखणीचं कधी जमलंच नाही. म्हणून मला घातलं होतं शाळेत माझ्या आई वडिलांनी, पण माझं आणि शाळेचं सुद्धा कधी जमलं नाही. काय केलं मी, एक दिवस ते म्हणाले की कबीर पडणं बंद करू, पुस्तक देऊ बहाय. म्हणजे सरळ गंगेवरती गेलो आणि दप्तर उलट केलं गंगेमध्ये जाऊन. कबीर पडणं बंद करू, पुस्तक दियो बहाय. का म्हणाले, खूप अभ्यास केला. लहान वयात सांगतात कबीर, खूप अभ्यास केला, काही या पुस्तकात नाही हे मला कळलं. सतनाम, त्यांनी म्हटलंय की 52 अक्षर सोडी गे सतनाम गवलाय. 52 अक्षर शिकलो, पण त्या अक्षरांमध्ये 2च अक्षर कामी आली, ती म्हणजे स त सत. तो आहे एवढंच मला कळलं, बाकी 52 अक्षरांचा माझ्या आयुष्यात काही उपयोग नाही. म्हणून त्यांनी पुस्तकं टाकून दिली. आणि कबीर म्हणतात, अध्यात्मात नाही शिकलं तरी चालतं, मी हे सांगत नाही कॉलेजमध्ये गेल्या. हल्ली गंमत अशी की तुम्ही बाकी काय बोलात ते विसरतं आणि फक्त एवढं त्यांनी असं सांगितलं नको, पण इथे सांगायला हरकत नाही. कबीर म्हणतात की तिथे काही शिकायची गरजच नाही हो का, कारण हे जे सगळं आहे ना, हे लिखा देखी की बात नाही, देखा देखी की बात. हे लिखापडीचा विषयच नाही म्हणाले. लिखा देखी की बात नाही, देखा देखी की बात. आणि उदाहरण काय दिलं, पटणारं उदाहरण. लिखा देखी की बात नाही, देखा देखी की बात, दुल्हा दुल्हन मिल गए ठीक ही पडी बारात. बघा ना, शेवटी खूप गर्दी असते तिकडे. ते काय मंगलाष्टका हेला त्याला खूप आधी गर्दी असते. एकदा ह्यानी ह्याच्या गळ्यात आणि हिनी त्याच्या गळ्यात हार घातला की सगळे खाली, कारण पुढचे सगळे विधी त्या दोघांचेच असतात, तर कोणी नसतो. दुल्हा दुल्हन मिल गए फिकी पडी बारात. आता गरजच नाही, तुमचे जे मुख्य कार्य आहे ते घडलं. मग बारातीची महत्व नाही. तेच कबीर सांगतात की तो मिळेपर्यंत ग्रंथ आहे, बाकी सगळं आहे, पण एकदा तो मिळाला की बाकी काही नाही. आणि तो मला मिळाला, आणि म्हणून मला आत्ता तरी ग्रंथांची गरज वाटत नाही, कारण ते साध्य आहे, ती माझी बारात आहे, त्याला मागे कधीतरी सोडलंच पाहिजे, कारण मला तो मिळाला. आणि कबीरजी स्वतः साहेब सांगतायत, ते म्हणतात की खरं तर मिळाल्यावर तो मिळाला हे कोणी सांगू पण नाही शकत. तो मिळाला हेही सांगता येत नाही, आणि तो मिळाला नाही हे सांगणंही मूर्खपणाचं आहे, कारण तो तुमच्यातच आहे, आणि तरी आपण म्हणतो तो मिळाला नाही. कबीरजींनी काय म्हटलं, ते म्हणतात की खोयात हे सो बावला, पायात हे सो बावला. थोडक्यात आपण वेळेच आहोत हे नक्की, कारण आपल्याला अजून काहीच उमगलेलं नाहीये. पण कबीरांनी मात्र आपल्याला हे सांगून ठेवलंय. आणि कबीर म्हणतात की ज्याला मिळतो ना तो एकदम गप्प होऊन जातो. म्हणजे आपण लक्षात घ्या, मी इतकं बोलते. ज्याला मिळतो ना तो गप्प होऊन जातो. म्हणून म्हटलंय की त्याला एकदा त्यांनी त्याच्या भाषेत सांगायचं तर ते म्हणतात की तो एकदा मिळाल्यानंतर मन मस्त हुआ तो क्या बोले, मन मस्त हुआ तो क्यों बोले, असं कबीरजींनी सांगितलंय. ते म्हणतात की तो मिळाल्यानंतर मग काही बोलण्याची इच्छाच होत नाही, असं त्यांनी अनुभव सांगितलाय. पण मग हे एवढं सगळं कबीरजींना आलं कसं, कुठून आलं, तर त्यांनी सांगताना सांगितलंय की गुरुकृपा. त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे मला गंमत अशी वाटते की बाकी सगळ्या गोष्टीवरती कबीर हे करतात, पण प्रेम, गुरुकृपा आणि तो सत,
हीच भारतीय संस्कृतीची तत्व आहेत. याला मात्र ते जरा सुद्धा उणेपणा आणत नाहीत किंवा मी निर्गुण आहे म्हणजे मी ह्या सगळ्यांकडे बघणार नाही असं करत नाही. म्हणून मला त्यांच्यामध्ये तो दोन्हीचा गोफ दिसतो. निर्गुण पण आहेत, पण गुरुकृपा म्हणतात ते सगुण पण होतात. प्रेम म्हणताना निर्गुण पण होतात. आणि हेच कबीर कधी रामाचा धावा करतात, कधी कधी विठ्ठला बद्दल बोलतात. म्हणजे दोन्हीचं मिश्रण त्यांच्यामध्ये इतकं छान आपल्याला दिसतं. ते म्हणतात गुरुकृपेशिवाय होत नाहीत ह्या गोष्टी, गुरुचा हात लागावा लागतो म्हणतात. विद्या सजीव करावी लागते गुरुने. आमचे भातखंडे सर महाराजांनी संस्कृत शिकवले ना, ते नेहमी म्हणतात की तुम्ही ऑनलाईन शिकलात ना तरी सुद्धा कधीतरी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष जाऊन भेटा. तो सगळं तुम्हाला इम्पार्ट करेल, सगळं ते पुस्तकातलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल. पण जोपर्यंत तुम्ही त्याच्या प्रत्यक्ष सहवासात येत नाही ना तोपर्यंत ती फलद्रूप होत नाही विद्या. म्हणून विद्या सजीव करण्यासाठी गुरुचा हात मस्तकावरती असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याकडे असं म्हटलं की 3 पद्धतीने गुरु आपल्या शिष्याला मोठं करत असतो. एक त्याच्या डोक्यावरती हात ठेवून, एक त्याच्या पाठीत दणका घालून, किंवा एक फक्त नजरेने. त्यामुळे आपल्याकडे म्हणून आशीर्वाद देताना त्याच्या एकतर मस्तकावरती तरी हात ठेवला जातो, पाठीवर तरी हात फिरवला जातो. आणि आपण प्रेमभराने आई वगैरे बघतोच की तोही आशीर्वादच असतो. आपल्याकडे तर असं म्हटलंय, कालिदासच उद्या कालिदास दिन आहे, त्यातला एक फक्त संदर्भ सांगते. मेघदूतामध्ये असं म्हटलंय की मेघाला की तू त्या ह्याच्यावर थांब बर का, उज्जैनीतल्या महाकाळावरती. आणि काय शंकराची जेव्हा पूजा चालली असेल त्यावेळेला गडगडाट कर, जणू नगारा वाजवल्याचं फील निर्माण कर. आणि मग बरंच काही सांगतो आणि नंतर सांगतो की नंतर तू कोण आहेस असं बघण्यासाठी म्हणून पार्वती फक्त असं वर बघेल आणि तुझा जन्म सफल होईल. तिनं तुझ्याकडे नुसतं वर बघणं म्हणजे मोठ्या माणसांनी आपल्याकडे नुसतं बघितलं जरी तरी सुद्धा आपल्याला जन्म सफल होतो असं आपल्याकडे म्हटलंय की त्या मोठ्या माणसांनी त्या दृष्टीतनं बघावं आपल्याकडे. म्हणून 3 पद्धतीने गुरु आपल्याला नेहमी वर नेत असतो. कबीरजी गुरुंबद्दल इतकं बोललेत, पण पुन्हा एक व्यवहारातला प्रश्न विचारते की त्यांचे गुरु कोण. ते म्हणाले की शेख तकी, आणि आपण म्हटलं शेख स्वामी रामानंद. तर आता नक्की कोण माहिती नाही, कबीराने असं कुठेही उल्लेख केला नाही, पण अनेक ठिकाणी रामानंदांचा उल्लेख येतो. आणि हे गुरु झाले कसे, तर कबीर एकदा मुटकुळ्या करून झोपले होते वाराणसीच्या गंगेच्या घाटावरती, आणि पहाटे निघालेत रामानंद आंघोळीला. आणि त्यांचा पाय लागला ह्या मुलाला आणि ते पटकन आले राम नमस्कार करतात. त्याला वाटलं हीच दीक्षा दिली. आणि तेव्हापासून कबीर राम म्हणायला लागले असा उल्लेख आहे. तर गुरुंवरती कबीरजींनी इतके अप्रतिम दोहे लिहिले. कबीरजी म्हणतात कि शिष्य तो ऐसा चाहिए गुरु का, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. शिष्यानं गुरुला सगळं दिलं पाहिजे. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे, गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कच्चू न ले. ही जोडी जमली तरच शक्य आहे. किती अवघड आहे ना, एकाने पूर्ण द्यावं आणि दुसऱ्यानं काही नको द्यावं, ही जोडीच जमणं किती होतं. त्यामुळे समर्पित झाल्याशिवाय, सर्वस्व दिल्याशिवाय तो मिळत नाही. कबीरजींनीच म्हटल्यावर का की नम्र असल्याशिवाय या जगात काहीही मिळत नाही. आणि ज्ञान तर नम्रतेशिवाय मिळतच नाही. काय म्हटलंय कबीरजींनी, कबीरजी म्हणतात की समजा पाणी आहे तर ते पाणी वर राहील का, नाही, पाणी नेहमी खाली येईल. कबीरजी असं म्हणतात की नीचा हो सो भर पिवे, ऊंचा प्यासा जाए. तुम्हाला पाणी प्यायचं असेल, पूर्वीच्या काळात पाणी प्यायचं असेल तर तुम्हाला खाली वाकूनच प्यावं लागतं. नीचा हो सो भर पिवे, ऊंचा प्यासा जाए. बी असाच राहील म्हटलं तर पाणी मिळणार नाही. त्यामुळे ज्ञानगंगा झुकल्याशिवाय मिळत. आणि हे झुकवणं सुद्धा गुरुचंच काम आहे. गुरुच तुमच्या पाठीत धक्का घालतो आणि झुकायला शिकवतो. माझा एक मित्र आहे, खूप छान गातो. आणि एकदा ते त्यांच्या गुरूंबरोबर ओशोंच्या आश्रमामध्ये गेला होता. आणि ओशोंसमोर त्यांनी गाणं बिणं म्हटलं. ते म्हणाले की किती छान आवाज आहे तुझा. आणि मग संध्याकाळी ते गुरु आणि तो माझा मित्र परत आले. परत येताना तो एकदम तो म्हणाला मी अगदी 7व्या आसमानावर होतो, त्यांनी मला असं म्हटलं. तर त्याचे जे गुरु होते त्यांनी त्याला विचारलं काय म्हणाले ओशो. तर हा म्हणाला की तुझा आवाज किती छान आहे. ते म्हणाले काय म्हणाले, तुझा आवाज किती छान आहे, तू गायलास किती छान. म्हटलं नाही म्हणजे, आणि आवाज ही तुझी देण नाहीये, ती त्याची देण आहे. जागा करणं हे गुरुचं काम, नम्रत्व आणणं हे गुरुचं काम आहे. आणि म्हणून म्हटलंय, कबीरजी म्हणतात की शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. आणि त्यांनी दिल्यानंतर गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कच्चू न दे. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात थोडं वेगळं सांगतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात असं काही समजू नका, गुरु पण घेतात.
गुरु पण घेतात, काय घेतात, शिष्याचं लहानपण काढून घेतात आणि त्याला मोठेपण घालतात, असं काहीतरी घेतात म्हणाले. एका ठिकाणी कबीरजी म्हणतात गुरुच्या बाबतीत काय सांगू म्हणाले, की गुरु कुम्हार शिष्य कुंभ है, घडी घडी काढे खोट. गुरुला कधी आनंद होत नाही बघा. ज्यांना ज्यांना असे गुरु आहे, शिक्षक आहे, त्यांच्या लक्षात कधी ते म्हणाले अरे वा व्हेरी गुड, असं फार क्वचित येतं. आमची आई सुद्धा जेव्हा निबंध तपासायची ना, तर कितीही चांगला निबंध असला ना तरी 15 मध्ये 13, 13.5 असं कापून कापून मार्क, का त्याला पूर्ण दिला आणि तो चढून गेला म्हणजे. त्यामुळे गुरु कधीही पटकन तारीफ करत नाही, अजिबात करत नाही, आणि तोच खरा गुरु असतो. कबीरजी काय म्हणतात की गुरु कुम्हार शिष्य कुंभ आहे. गुरु हा कुंभार आहे आणि शिष्य हा कुंभ आहे. घडी घडी काढे कोट, सारखं थपडा मारत असतो कुंभार, सारखं मारत असतो. पण म्हणून शिष्य निघून जात नाही, शिष्य सोडून जात नाही गुरुला. का? गुरु कुम्हार शिष्य कुंभ है, घडी घडी काढे कोट, अंतर हात सहार दियो, बाहेर बाहेर चूट. कारण त्या कुंभाला माहिती असतं वरून मारे नका थोपडा, आत आधाराचा हात कोणाचा आहे, त्याचाच आहे. गदिमांनी पण तेच लिहिलंय ना, की एक आधाराचा हात आतमध्ये, आत अदृश्य हात आहे, तो बाहेरच्याला दिसत नाहीये, पण त्या कुंभाला कळतंय. आणि म्हणून कितीही गुरु बोलले तरी सोडून जात नाही. हे पूर्वीच्या काळात. हल्ली गुरु मला असं माझे टीचर म्हटलं लगेच नाकावरती राग असतो लोकांच्या. अशोक जैन ना यांनी एका कवितेचं भाषांतर केलं, हिंदी कवितेचं, ते सांगते. गुरु शिष्याला म्हणाले, बाळा बघ ना बाहेर पाऊस पडतोय का. गुरु शिष्याला म्हणाले की बाळा बघ ना बाहेर पाऊस पडतोय का. शिष्य म्हणाला गुरुजी ते मांजर आत्ताच आलाय बाहेर, पहा त्याच्या पाठीवर हात फिरवून, ओलं लागलं तर समजा बाहेर पाऊस पडतोय म्हणून. काही वेळांनी गुरुनी दुसरं काम सांगितलं. म्हणाले बाळा तेवढा मालवणारे दिवा, बाळा तेवढा मालवणारे दिवा. शिष्य म्हणाला गुरुजी डोळे घ्या म्हटलं, आणि समजा दिवा टाकलाय मालवून. काही वेळांनी गुरुनी तिसरं काम सांगितलं. म्हणाले बाळा तेवढा दरवाजा तरी बंद कर, बाळा तेवढा दरवाजा तरी बंद कर. शिष्य एकदम उत्तरला गुरुजी थोडा तरी न्याय करा, 2 कामं तर मी केली, तिसरं काम तुम्ही करा. हे अशोक सैनांनी भाषांतरित केलेली कविता आहे. हे कितीही अतिशयोक्ती असली ना तरी हे काव्य जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा एक अंश का होईना पण तथ्य असतं. आणि म्हणून ही कविता जन्माला आलेली आहे, कारण हे सगळं समीकरण बदलत चाललेलं आहे. पण कबीरजी म्हणतात की नाही नाही, गुरुशिवाय हे घडत नाही. कबीरजींनीच एका ठिकाणी म्हटलंय की सात समंदर की मसी करी, लेखनी सब बदराई. अहो किती लिहू मी गुरुविषयी म्हणाले, मी तयारच करून ठेवलं माझ्या गुरुविषयी लिहायचं आहे, काय कमी नको पडायला. काय केलं, 7ही समुद्रामध्ये शाई भरून ठेवली, कमी नाही बघ त्याचा. 7 समंदर की मसी करी, आणि सगळ्या वनराई तोडली आणि काय करून ठेवल्या, त्याचे लेखणी करून ठेवली. बाबा कमी नको पडायला. 7 समंदर की मसी करी, लेखनी सब बनराई, सब धरती कागज करू. धरतीच उलगडली, कागद कमी नको पडायला. सब धरती कागज करू, पण लिहायला बसल्यावर कळलं गुरु गुण लिखा न जाई. काही बोलताच येत नाही त्यांच्याविषयी, हे मला तेव्हा कळलं म्हणत. आपल्याकडे असाच श्लोक आहे संस्कृतमध्ये. असितगिरी समस्या कज्जलम सिंधु पात्रे, सुरतरु वर्षाखा लेखनी पत्र लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम, तदपि तव गुणानाम ईश पारण म्हणे. हेच सांगितलंय की 7 समुद्रामध्ये शाई, सगळ्या झाडांच्या लेखण्या, सगळी धरती कागद केली, आणि आपल्याकडे आणखीन एक व्यक्ती इथे आणली की शारदेलाच बसवलं, बाईला तू लिही, मी सांगतो तू लिही. तिथे शारदा जरी आली तरी गुरुचे गुण सांगता येत नाही. असं कबीरजींनी पण तेच सांगितलं. इतकं त्यांचं गुरुवरती प्रेम आहे. आणि दुसरा कबीरजींनी कायम मांडलेला विषय म्हणजे प्रेम. कबीरजी म्हणतात हे जग कुठल्याही सत्तेमुळे चालणार नाही, हे जग कुठल्याही नेत्यामुळे चालणार नाही, हे जग कशामुळे चालणार नाही. हे जग टिकेल तर ते फक्त एकमेकांमधल्या प्रेमामुळेच टिकेल. हे कबीरजीच नाही, सगळी संत परंपरा हेच सांगते बघ. जे काय रंजले गांजले त्याची म्हणे जो आपली. तुकाराम महाराज हेच सांगणार, ज्ञानोबा हेच सांगते, कारण त्यांना त्याचा अनुभव आला. आणि म्हणून कबीरजींनी सांगितलं की हे सगळं जग कशावरती चालणार आहे. आज सत्तेमुळे बऱ्याच गोष्टी घडतायत का, छोट्या छोटी इतकी माणसं काम करतायत समाजात, म्हणून समाज चालतो. आपल्याला माहिती सुद्धा नाहीयेत अनेक जण, पण ह्या सगळ्यांच्या प्रयत्नात चालतो. आणि म्हणून कबीरजी म्हणतात की एकमेकांमधल्या प्रेमाच्या धाग्याशिवाय हा समाज चालणार नाही. प्रेमावरती त्यांनी इतकं लिहिलंय, आणि खास करून त्या अंतिम तत्वावरच्या प्रेमाबद्दल इतकं लिहिलंय. कबीरजी म्हणतात की प्रेम गली अति साखरी, ज्यामे दोन समाय. इतकी अरुंद म्हणे गल्ली
की 2 ट्रकवाले काय 2 माणसं सुद्धा उभी राहू शकत, इतकं अरुंद आहे म्हणाले. प्रेम गली अति साखरी जामे दोन समय, जब मैं था तब हरी नहीं, और अब हरी है तो हाँ अच्छा, मध्ये मध्ये सांगेन, हरकत नाही. ठीक आहे, ठीक. तर प्रेम घरी अति साखरी जामे दूध सवाय, इतनी वो साखरी है कि 2 व्यक्ति आमने सामने खड़े भी नहीं हो सकते. जब मैं था तब हरी नहीं, और जब हरी है तो मैं नहीं. आपल्याकडे नंदू होणं संगीतकार, दत्ताची पालखी ते संगीत ज्यांनी दिलंय त्यांचं मुद्दाम सांगते की त्यांनी ना एकदा मी त्यांच्याशी बोलायला गेले होते आणि इतके ते स्वामी भक्त होते, तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय वाटतं, कसा अनुभव येतो स्वामींचा. त्यांनी मला स्वामी शब्दाची व्याख्या सांगितली. काय म्हणाले, मीचा स्वाहाकार जिथे होतो ते स्वामी. म्हणजे शेवटी प्रत्येक जण काय सांगतो की जिथे मी सुटेन तिथे तो आहे. किंवा बासरीच्या बाबतीत सांगितलं जातं. आता हे मी मुद्दाम मला मराठीतच सांगायला लागेल, पण मी शब्द आणायचे, मी अक्षर आणायचं. बासरीच्या बाबतीत असं सांगितलं जातं की बासरी काही तिथला बनत नाही. कुठल्या पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बासरी बनत नाही. बरेच जण बासरी बनवणारे सांगतात की या तिथीला ती पिचते. तर का? त्याच्यामध्ये मी येतो त्या तिथीमध्ये, आणि जिथे मी येतो तिथे तो असत नाही. आणि म्हणून असं सांगितलं जातं. आता खरं खोटं ते त्यांना माहिती. जाता जाता विषय निघालाय म्हणून थोडं सांगते की एकदा गोपिका सगळ्या चिडली. कुणावरती चिडल्या? बासरीवरती चिडली. का? त्यांचं म्हणणं असं की आम्ही कृष्णावरती एवढं प्रेम करतो, पण कृष्ण सगळ्यात जवळ कोणाला धरतो? ते बासरीला धरतो म्हणाले. वामन पंडिताचं काव्य आहे, वंशी नाद नटी तिला कटी तटी खोवोनी पोटी पटी, कक्षे वाम पुटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी. टीचा काय अनुप्रास आहे? काय म्हटलं त्यांनी, वंशी नाद नटी तिला कटी तटी, कधी अशी खोवली कृष्णाने. वंशी नाद नटी तिला कटी तटी खोवोनी पोटी पटी, कधी समोर खोवली, कधी काय केले, कक्षे वामपुटी अशी धरली आणि नाचत नाचत गेला. कक्षे वामपुटी स्वशृंग निकटी, कधी त्या आपल्या वरच्या पागोट्यामध्ये ठेवली, तर कधी चक्क ओठांवरती लावली. गोपिका म्हणतात की सगळ्यात जास्त जवळ ती आहे, मग आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम करतो, आम्ही बोलतच नाही जा तुझ्याशी, म्हणून त्या सगळ्या रुसल्या. आणि त्या रुसल्या ही गोष्ट बासरीला कळली, म्हणून बासरी आली त्यांच्याशी बोलायला आणि म्हणाली, बायानो एवढं रुसू नका. 3 गोष्टी सांगते तेवढं लक्षात ठेवा. 1, मी पूर्ण आतून सरळ आहे, माझ्यात कुठलीही गाठ नाही. 2, की ही जी छिद्र आहेत ना, या छिद्रातनं फक्त गोड आवाजच कसा येईल एवढंच मी बघते, इतरांची छिद्र बघत नाही. आणि 3, मी माझ्या मनचं बोलत नाही, तो जशी फुंकर घालतो तशी मी वाचते. कहलवाता है जो तू बस वही कह सकती हूँ, तो उर्दू शायरचा शेर आहे. कहलवाता है जो तू बस वही कह सकती हूँ, अपने मन की कहूँ इतनी मेरी औकात नाही. हे प्रेमाची ताकद आहे. कबीरजी तेच सांगतायत. कबीरजी म्हणतात की हे प्रेम कसं आहे, तर इतकं इतकं कमी जागेमध्ये ते होऊ शकतं, आणि एकदा ते झालं की मग ते पहिले तो जमाना है, इतकं मोठं ते प्रेम होऊ शकतं. एका ठिकाणी म्हणाले की कबीरा काजल रेख की अब तो देईनच. ते म्हणले खरं तर मला काजळाची रेख बारीकशी मला डोळ्यांमध्ये घालायचे, पण मला आता ती घालताच येत नाही. कबीरा काजल रेख की अब तो दई न जाए, का नैनन में शाम बसे काजल कहा समा. मराठीत गाणं आहे, घनश्याम नयनी आला सखे मी काजळ घालू कशाला, गरिबांचं गाणं. कल्पना तीच आहे. प्रेम इतकं म्हणतो, इतका आत आहे की मी आता आणखीन काय घालू, इतकं तू सर्वस्वानं माझ्यात आहे. विनोबांनी एकदा असा प्रश्न विचारला होता, समोर जी जनता बसली होती त्यांना विचारलं की तुम्हाला सगळ्यांना गोरं असायला हवं, मग तुमचे देव का काळे? काली माता काळी, राम सावळा, कृष्ण काळा, विठोबा काळा, म्हणजे सगळे देव तुमचे काळे आणि तुम्हाला मात्र गोरं असायला आवडतं, असं का? कोणी उत्तर दिलं नाही. विनोबा म्हणाले, अहो भारत हा कृषी प्रधान देश आहे, शेती घडते इथे, आणि ज्या मातीची मशागत शेतकरी करतो ती माती काळी असते,
ज्या मेघाकडे आशेनं तो डोळे लावून बघतो तो मेघ सुद्धा काळाच असतो आणि उन्हातानात राहून त्याचं शरीर सुद्धा काळच झालेलं असतं. त्याची सगळी जीविका ही काळ्या रंगात असेल तर त्याला असं देव गोरी दिसतील कसे. कबीरा काजल रेख की अब तो दई न जाए नैनन में शाम बसे काजल कहा समाय. असं अतिशय प्रेमावरती लिहिलं, गुरूंवरती लिहिलं, सगळ्यावरती लिहिलं. गंमत म्हणजे कबीरजी कधीही अस्वस्थ झाले नाहीत. म्हणजे विराण्या लिहिल्या कबीरांनी, पण कबीर म्हणतात की आपण प्रेम केलंय भगवंतावरती हे वाजवून सांगावं. कसं जसं मीराबाई म्हणाले ना, विकत घेतला श्याम भजे भजनता ढोल. मी ढोल वाजवत सांगते की मी याला विकत घेतलाय. कारण इतकं सोपं नाही हो भगवंताला विकत घेणं. केलं ना प्रेम त्याच्यावरती मग ठामपणे सांगा की हो मी भगवंतावरती प्रेम केलं. आणि कबीर काय सांगतात, कबीर मन मृतक भया शरीर. अहो सगळंच संपणार एक दिवस, कशाला घाबरता भगवंताला तरी. कबीर मन मृतक भया शरीर, पाछे पाछे हरी फिरे कहे कबीर कबीर कबीर. अहो त्याला तुम्ही आपलंस करून घ्या, त्याला तुमची सवय लावा. प्रत्येक वेळेला तो भेटत नाही तो भेटत नाही म्हणून आपण कशाला रडायचं. कधीतरी त्यालाही रडू द्या, कधीतरी त्यालाही मागे येऊ द्या. पाछे पाछे हरी फिरे कहे कबीर कबीर कबीर. तो त्याला हाक मारत चाललाय. आणि कबीरांना कोणीतरी सांगितलं किंवा तुम्ही इथे काय कबीर एकाला म्हणतात किंवा तुम्ही माझं कशाला एवढं कौतुक करता, माझं एवढं नाही हो भगवंतावरती प्रेम. मग कुणाचं बघितलं पाहिजे. म्हणाले तिथे त्या वृंदावनामध्ये जा आणि तिथे प्रेम बघा, तिथे तुम्हाला खरं प्रेम कळेल. काय म्हणतात कबीरजी की माझ्यावरती प्रेम करण्यापेक्षा कुठे जा म्हणाले की जाऊ वृंदावन का, एक एक गोपी के प्यार में बह गए लाखों कबीर. क्या कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्यार में बह गए लाखों कबीर. असं कबीर भक्तीवर बोलले, प्रेमावरती बोलले, सगळ्यावरती कबीरांनी भाष्य केलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती मला असं वाटतं की इथे मराठी जनता जास्त आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कबीरांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे तेही थोडंसं सांगावं. कबीरांचा महाराष्ट्राशी 3 पद्धतीने संबंध आलेला आहे. एक, कबीरांनी नामदेवांना समोर ठेवलेलं आहे आणि नामदेवांचं एक खूप मोठं कर्तृत्व आहे की इसवी सन म्हणजे 12व्या शतकामध्ये नामदेव भक्तीचा झेंडा घेऊन सर्वत्र गेले आणि कुठपर्यंत गेले तर पंजाबच्या घुमांपर्यंत गेले. आणि विनय मोहन शर्मा म्हणून हिंदीतले जे मोठे लेखक आहेत त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की कबीरांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. माफ करा, नामदेवांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला आणि त्या भक्ती मार्गावरनं पुढे मीराबाई चालल्या, दादू चालले, टिपा चालले, कबीर चालले आणि म्हणून कबीरांनी नामदेवांना नेहमीच समोर ठेवलेला आहे. तो त्यांचा एक महाराष्ट्राशी असलेला धागा आहे. दुसरा त्यांचा महाराष्ट्राशी असलेला धागा म्हणजे कबीरांचं आणि तुकारामांचं बोलणं किती सारखं आहे. निंदक निकट राखी अंगण कुठे विचार, निंदकाचे घर असावे शेजारी. कबीर म्हणतात की मैं कुत्ता तेरे द्वार का मोतिया मेरा नाम. इकडे तुकाराम महाराज काय म्हणतात की मी कुत्रा तुझ्या दारीचा नको मुकल उदातारा. या दोघांच्या किंवा एका ठिकाणी म्हटलं नाही निर्मळ जीवन काय करील सागून. त्याच्यामध्ये सुद्धा कबीरांनी तेच म्हटलंय की मीन सदा पाणी में रहे धोकेबाज न जाय. तुम्ही त्याला किती घासा तरी ते साबणाने स्वच्छ होऊ शकत नाही. त्यामुळे दोघांचं बोलणं हे समाजाला जाग करणार आहे आणि दोघांनी ठरवलंय की जर नारळाच्या माथी हाणू काठी, चुकला माणूस त्याच्यावरती उभारलंच पाहिजे काठी. ते त्या दोघांचाही ब्रीद आहे. त्यामुळे तो एक धागा मला दिसतो. आणि तिसरा महत्वाचा धागा म्हणजे कबीरजी पंढरीला येऊन गेलेले आणि पंढरीवरती त्यांचे अभंग आहेत, विठ्ठलावरती त्यांनी लिहिलेलं आहे. एका ठिकाणी कबीरजीने असं म्हटलं आहे की मी इथे आलो पंढरीमध्ये आणि मला इतका आनंद झाला. का आनंद झाला ते म्हणतात की वैकुंठाला जायला हरी विसरला. का विसरला? कारण इथे त्याला एवढी भक्ती मिळाली की त्याला असं वाटलं जाऊ दे भक्तांमध्येच राहूया. छोड दिया वैकुंठ हरी भाव भगत का भूका, छोड दिया वैकुंठ हरी भाव भगत का भूका. कबीर काय म्हणतात? कबीर म्हणतात की हरी से मीठा लागे मुझे तुलसी और मुक्का. तुळशीची माळा आणि कपाळाला लावलेला बुक्का हा मला हरीपेक्षा सुद्धा थोडासा अधिक प्रेमळ वाटतो किंवा अधिक आवडीचा वाटतो.
कबीरजीने आणखीन एका ठिकाणी असं म्हटलं की संतन की बादशाही. मी म्हणे उत्तर भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या बादशाह्या बघितल्या, पण या पंढरीच्या काठावरती, भीमेच्या काठावरती एक बादशाही बघितली, ती संतांची बादशाही. तिथं कुणी कुणावरती राज्य करत नव्हतं, तर सगळे संत एकमेकांशी प्रेमाने वागत होते. त्यामुळे ही संतन की बादशाही आहे असं त्यांनी म्हटलं. आणि विठ्ठलावरती सुद्धा त्यांचे काही अभंग आहेत. त्यामुळे हा तिसरा धागा की कबीरजी महाराष्ट्राशी ह्या 3 धाग्यांनी बांधलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याचा मी अजून एकदाही उल्लेख केला नाही, आपल्या लक्षात आलं असेल, तर हे कबीर सुनो भाई साधू, ही जी सिग्नेचर लाईन आहे कबीरांची, तिचा मी अजून एकदाही उल्लेख केला नाही. कहे कबीर सुनो भाई साधू म्हणजे काय? मला नेहमी असा प्रश्न पडला की आता साधू कोण आहे? तर कुंभमेळ्यातले साधू आहेत का? कबीर म्हणले नको, त्यांना मी योग्य तो मार्ग दाखवेन. तर त्यांचं जे काही वागणं आहे ते त्यांना साधू आत्ताच्या ह्याच्यात कबीरजी त्यांना आपलेसे मानणार नाही. त्यामुळे साधू कोण? तर ते साधू आहेत का? नाही. मग संधी साधू आहेत का? तेही नाही. मग साधक आहेत का? हा, साधक असू शकते. सुनो भाई साधू, हे साधू कोण? तर कदाचित साधक असतील की कहे कबीर सुनो भाई साधू, हे साधक आणू ऐका, बरोबर. पण माझा भाचा तेव्हा 5वी मध्ये होता आणि आम्ही असं काहीतरी कबीरांच्या दोघांवर घरातच बोलत बसलो. तर तेव्हा कहे कबीर सुनो भाई साधू सातत्याने आल्यानंतर माझा भाचा मला म्हणाला, आत्या असा अर्थ असेल का? म्हटलं कसा? म्हणे मध्ये कॉमा असेल का? म्हटलं कुठे? तर त्यांनी सांगितलं सुनो भाई कॉमा साधू. तो म्हणाला की कदाचित कबीर असं सांगतायत की आधी सुनो आणि मग साधू, तो आत्मसात करा, फक्त इकडून तिकडे गेले वारे असं असू नये, म्हणून सुनो भाई आणि साधू. मी म्हटलं हा एवढा लहान मुलगा आहे, पण त्याला जो अर्थ कळला तो कॉमा आपल्याला दिसला नाही. त्यामुळे सुनो भाई कॉमा साधू असंच मला म्हणावं असं वाटतं की त्यांनी जे जे सांगितलं ते फक्त सुनून चालणार नाही, तर त्याचं साधणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. आणि म्हणून हे कबीर सुनो भाई साधू, या सुनो भाई साधूला माझ्या दृष्टीनं फार महत्व. असं कबीरांचं मी म्हटलंच असं की कबीरांच्या बाबतीत काहीही हे असंच आहे किंवा हे कबीरांनीच म्हटलंय असं काहीही सांगता येईल. पण आपल्याला जर ह्याच्यावरती अधिक पुस्तकं वाचायची असतील, कबीरांचे दोहे तर पुष्कळ आहेत. मूळ दोहे त्यांचे जे आहेत ते खडी बोलीमध्ये, म्हणजे अवधच्या साईडला जी भाषा येते त्याच्यामध्ये, पण ते इतकी काय म्हणते अवजड भाषा आहे की आजच्या काळात आपल्याला ती कळत नाही. आणि म्हणून त्यांचं सुलभीकरण करून अनेक दोहे कबीरांचे आले. पण मी म्हटलं तसं हजारी प्रसाद द्विवेदींचे एक अप्रतिम पुस्तक आहे, पद्मिनी राजे पटवर्धनांचं एक पुस्तक आहे, बाकी त्यांच्या साख्या आणि यांचं भाषांतर पुष्कळ झालेलं आहे. मला ज्या भारतात विचारतात की कबीरांचे दोहे कुठे मिळतील, तर मी म्हणते स्टेशनवरच्या स्टॉल. मला खरंच गंमत वाटते की स्टेशनवरच्या स्टॉलवरती भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये कुठल्याही स्टेशनच्या स्टॉलवरती आपण जा, तिथे कबीरांची दोहावली ही असतेच असते. आणि ते अगदी नाममात्र रुपयांना उपलब्ध असते. मला नेहमी असं वाटतं विनोबांचं वाङ्मय अक्षरशः नाममात्र 10 रुपयात 5 होते. मला कधी कधी वाटतं एवढं सांगून गेला हा माणूस आणि त्याची आजची वागणी पण 10 रुपये, आणि असं असून सुद्धा लोक पुस्तकं घेत नाहीत, हे त्याहून दुःख. पण आज कबीरांवरती मात्र पुष्कळ उपलब्ध आहे, आपण जरूर वाचू शकता, ऐकू शकता आणि त्याच्यावर नक्कीच विचार करू शकता. एक दोहा आपल्यासाठी बोलणं थांबवण्यापूर्वी, कबीरांनी अनेक दोहे लिहिले, त्यातला एक माझ्या अतिशय आवडीचा दोहा तो आपल्यासाठी सांगते. काय म्हटलंय कबीरजींनी की रत्न भरी कोठरी बार बार नाखोड. रत्नांनी भरलेली कोठडी सारखी सारखी उघडायची नसते. रत्न भरी कोठरी बार बार नाखोड, जब मिलेगा जोहरी तभी चढेगा मोल. जब मिलेगा जोहरी तभी चढेगा. त्यामुळे आज मला जेव्हा मयूर म्हणाला किंवा ही म्हणाली की आज जरा लॉंग विकेंड आहे त्यामुळे जरा उपस्थिती कमी आहे, म्हटलं काय कशाला काय हरकत नाही, म्हटलं एक जोहरी असतो तरी पुरतो, आता ते एवढे जोहरी आहेत. त्यामुळे मला इथे बोलायला 100% आनंद मिळाला. आणि आमच्या निवेदकांच्या पठडीतलं ठरलेलं वाक्य सांगायचं तर गर्दीपेक्षा गर्दीच महत्वाचे असतात. तर असं मी माझ्या अल्पमतित्वानं मला जो काही थोडाफार कबीर कळला तो आपल्या समोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला.